हॅलो. हो. काय म्हटलं? सर, या महिन्याचे पैसे ना आले ना सर? पैसे नाही आले? नाही ना सर. सुशील समृद्ध. हा सर. आणि सर, मी रिक्षासाठी ऑनलाईन फॉर्म भरला होतो सर. वय किती आहे तुझं? माझ्या वय आता 35 आहे सर. रामटेकला, प्रॉपर रामटेकला राहणं आहे का? नाही, बनपुरी. नगरधन बनपुरी. नगरधन बनसोडी. बनपुरी बनपुरी. आणि मोबाईल नंबर काय आहे? काय म्हणला सर? मोबाईल नंबर काय आहे? 98 90 29 87 94. 98 90. 29 हा. 87 बरं, हा. 94. किती पर्सेंटेज आहे? माझ्या 45 आहे सर. काय प्रकार आहे? माझ्या उजवा हात आणि थोडासा, म्हणजे थोडासा उजवा हात आहे सर, आणि पाय आहे सर थोडासा. अरे नाही. बरं बरं. काय प्रश्न आहे तुझा? पैसे नाही आले? हा हा, म्हणजे या महिन्याचे पैसे ना आले सर. आणि त्या दिवशी मी जिल्हा परिषद मध्ये गेलो होतो सर. हम्म. रिक्षासाठी नाही का, हम्म. ऑनलाईन साठी गेलो होतो. ते कागदपत्र देवाला गेलो होतो सर. पण ते ती म्हणत होते सर, तुला मुश्किलच आहे म्हणून भेटणार. हम्म. तर कसा करायचा सर? बरोबर सांगितलं त्यांनी. पण मला गरज आहे ना सर. आता गरज तर सगळ्यांनाच आहे रे दादा. पण आता कसा सर, म्हणजे घरी करणारा मी एकटाच आहो सर, पण मी घरी बसून आहो तर कसा होईल सर? आता जे माणसं 100% दिव्यांग आहे, जे 90% दिव्यांग आहे, जे चालू नाही फिरू शकत, ज्यांच्या मागे 3 3 पोरं आहेत, त्यांनी काय करायचं मग? तुमच्या म्हणणं बरोबर आहे सर, पण इकडं आमच्या गावी 40% बी आहे, त्याला पण गाडी भेटली ना सर. ते रिकमेंडेशन नाही होते, त्याच्याकरता कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागते. कोणाला मिळाली 40%ला गाडी? अं, आंबागळे. आंबाकडे. हा, आंबागळे आडनाव आहे त्याच्या सर. का ना त्याच्या, त्याला गाडी भेटली सर. तो फक्त थोडसा टीचक, तो थोडसा टीचकते सर, त्याला सुद्धा गाडी भेटली सर. मला आंबाकडे काम नाही नाही. तो. अंबादे असेल. काय म्हणलं सर? अंबादे असेल, अंबादे. नाही, आंबागळे आंबागळे. आंबाकडे आहे का? ठीक आहे. मागं त्या लॉटमध्ये काही लोकांना देण्यात आल्या, पण जे 100% आहे आणि 90% आहे, 80% आहे, त्यांना प्रायोरिटीवरती दिल्या जातात. काही लोक रिकमेंडेशन वरती पण होतात, त्यामुळे संपर्कात राहावं लागते. जसं आता हो. माझ्याकडून 152 फॉर्म गेले होते, तर तर माझ्याकडे सर, सर माझा एक काम करून द्या ना सर. नाही, तर आता बंद आहे ना दादा. आता आता बंद आहे. झाल्यानंतर. होईल तर संपर्कात राहा ना. तू 6 महिन्यातून एकदा नमस्कार म्हणशील तर असं होणार नाही. अधामधातून नाही राहा. तिथल्या सर, मी तिथल्या सर दिव्यांगांना मदत कर. काय सर केलं दिव्यांगांसाठी तू? काय म्हणलं सर? तिथल्या दिव्यांग मित्रांसाठी काय करतेस म्हटलं? काय करू सर, सांगा. अरे, दिव्यांगांना मदत कशा प्रकारची करते? काय काम करते दिव्यांगांसाठी? दिव्यांगासाठी मी का करू सर, सांगा ना सर तुम्ही. काय करावं लागते तू सांग ना. दिव्यांगांसाठी मी काय सांगू? त्यात म्हणजे एक साथ राहावं लागते सर. हम्म. एक साथ. किती दिव्यांग आहे तुझ्या गावामध्ये? माझ्या गावात दिव्यांग आहेत सर. 10-20 असतील सर. तुला हे माहित नाही 10 20 आहे का? कसा कार्यकर्ता बनशील तू? शिक्षण किती झालं तुझं? माझ्या शिक्षण 10वी आहे सर. 10वी आहे का? नगरधन बनपुरी हा. हे रामटेकवरून किती लांब आहे? रामटेकवरून 13 किलोमीटर सर.
13 किलोमीटर, अच्छा. एक सभेचं आयोजन कर म्हटलं तर करू शकशील का? हो सर. हं? हो सर. बरं. ठीक आहे, तू संपर्कात राहा, बोलूया आपण या हा विषयावर. सर. आता तर सध्या ई रिक्षाचे वाटप बंद आहे. हो सर, आता सध्या तर बंद आहे सर, मला पण माहिती आहे बंद आहे, पण थोडा करून द्या ना सर, होईल तर. कसं जेव्हा ई रिक्षा वाटप बंद आहे, ते होणार कसं? नाही तर झाल्यानंतर सर, आता नाही म्हणत आम्ही. मी तुला उत्तर दिलं ना दादा की तू संपर्कात राहा. हा ठीक आहे सर. उत्तर दिलं ना तुला मी. हा सर. हम्म. संपर्कात राहा, जरा यंग आहे, एकदम स्ट्रॉंग, जरा लीडर सारखं बोल असं की सर ऐसा करें, मी नक्की मदत करतो दिव्यांगांना, त्यांची सहायता करतो. ठीक आहे. आणि वय आणि 45% आहे, जास्त दिव्यांगत्व नाही आहे तुझ्यावाला, काहीतरी वेगळे कामं कर स्वबळावर. काय म्हणते? काय म्हणला सर? अरे 45% आहे तुझे, खूप जास्त हा. दिव्यांगत्व नाही आहे. लोकांना 100% आणि 90% आणि 70% दिव्यांग राहते. हो सर. काहीतरी स्वबळावर वेगळे कामं कर, काहीतरी नवीन करून दाखव. नवीन म्हणजे सर, आता तेवढा भारी कामात जमत नाही ना सर माझ्या संग. कोणते भारी कामं नाही जमत? तुझ्यापेक्षा जास्त म्हणजे दिव्यांगत्व माझं आहे रे. हा सर, बरोबर आहे, मी तुझ्यापेक्षा पाहिलं जास्त सर. दिव्यांगत्व तर माझं आहे दादा. हो, पाहिलं सर तुम्हाला. तर असं नको म्हणू की माझ्यानं जमत नाही, हे सगळं डोक्याचा खेळ आहे. जमत नाही म्हणजे सर, कसं आता मी म्हणजे बकरी पालन चालू केलं सर. बकरी पालन. काय करतो त्याच्यामध्ये? ते धंदा चालू केलो सर, म्हणजे बकरी पालत आहो सर. किती बकरे आहे? आता आहे सर, दोन म्हणजे चार पाच गोट फार्म टाकला हो सर. गोट फार्म टाकलं तर मग लोन घे ना. बीज भांडवल योजना अंतर्गत दिव्यांगांना 1,30,000पर्यंत लोन मिळते. हा. जरा त्या बकरी पालनचा व्यवसाय थोडा वाढव पुढे. थोडे बँकेचे व्यवहार व्यवस्थित ठेव. बँकेत अदामदामध्ये. बँकेचे व्यवहार सही आहेत सर माझेवाले. हा, तर मग 5-6 महिने कर, थोडा अनुभव घे, मग लोन घे. गव्हर्नमेंट तर्फे 1,30,000 रुपयाचे लोन मिळते. त्या लोनवरती मोठा कर व्यवसाय. आता थोड्या वेळ अगोदर व्हिडिओ सुरू होता ना, हा. की दिव्यांग लोक कसे व्यवसाय करतात म्हणून स्वबळावर, बघत होता हा. ना तू? हा, बघितलं. तशा प्रकारचे काही व्यवसाय कर, जेणेकरून लोकांच्या समोर प्रेरणा बनशील. मागणारे हात खूप आहे, देणारे हात बनायला पाहिजे आपण. काय म्हणते? बरोबर आहे सर. नाही ना? चला. सर, तुम्ही हिंमत द्या सर. हिंमत, माझ्या कामात आहे हिंमत द्यायचं, पण तुम्ही हिंमत कराल तेव्हा ना. हो मी सर, करीन सर. मी तर सकाळ संध्याकाळी एकच काम करतो, हिंमत द्यायचं. सर, तुम्ही हिंमत द्या, बस तुम्ही राहिला तर मग टेन्शनच नाही सर. हम्म. ठीक आहे, ठीक. चालेल. ठीक आहे सर, नमस्कार सर. नमस्कार. अमोल सर. हेलो. हाँ, बोला. नमस्कार. पहली बार फोन कर रहे हो क्या? नहीं सर, लेकिन बार में मैंने कहीं ना ढूंढा भी था। तो 2-3 बार फोन किए, तो 2-3 बार मैंने आपको क्या बताया कि आप सुबह 7:30 बजे मीटिंग में मुझे ज्वाइन किया करो, यही बताया होगा ना? मीटिंग मैं मीटिंग में नहीं हूँ। नहीं सर, अच्छा. देख रहा था ना, हवाइयाँ तो देख रहा था। नमस्कार जी. मीटिंग में ही तो हूँ यार, मैं, मेरे सामने तो लोग हैं. ये तो जो लिंक भेजे हैं पहले वाला लिंक पे चला। अरे वो कौन सा लिंक भेजे? व्हाट्सएप पे हाय भेजो, अभी भेजता हूँ फिर से लिंक. व्हाट्सएप पर हाई लिख के भेजो। हाँ. ओके. हॅलो. हॅलो अमोल भाऊ. हाँ हाँ, बोला. अमोल सर. बोला दादा, बोला. अमोल सर, गिराम बोलत आहे. हाँ, बोला बोला. मी काय म्हटलं, काल मी एक हे पाहत होतो फेसबुक. आपल्या एसपीच्या खूप मोठ्या जागा निघाल्या मुंबईवरून. कमीत कमी दिव्यांगासाठी आहे, सगळ्यासाठी आहे. कमीत कमी 500-600 जागा आहेत, त्या 700-800 जागा. थोडं पहा त्याला, मला ते पाठवता येत नाही लिंक म्हणून. फेसबुकवर मी डाउनलोड केल्यासारखं वाटते, पण मला समजत नाही. ती एसपीच्या जागा आहे. बर. थोडंसं पहा. आणि 25 तारीख लास्ट डेट आहे.
25 मार्च 25 मार्च ते 25 मार्च पर्यंत लास्ट डेट आहे. ते इकडे आहे समोर काय 25 तारीख लास्ट डेट आहे म्हटलं. बरं बरं हा ठीक आहे. हो ठीक पहा आहे. सर असं काही कोणाला असेल तर जर हे सांगा लागत मला. असेल तर ठीक आहे. पाहून घ्या तुम्ही ते एचपीची हे आहे कॉर्पोरेशन ते एचपी ते बघितलं. इंडियन गॅसचं एचपी गॅसचं. अच्छा. काही तसं केलंय मी माझ्या मुलगाला मी पाठवतो पण वेळ होऊन जाईल तो बाहेरगावी गेला शिरूरच्याला नाही तर मी ते मला पाठवता येत नाही म्हणून मला तोच मोठा प्रॉब्लेम आहे. आता धीरे धीरे शिकून राहिलो आता. ठीक आहे चालू द्या मीटिंग. आहो मी मीटिंगला आहो. ठीक घ्या दुसरे जण. नमस्कार. 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 बोलिए केपी, आप अपने बारे में बता रहे थे कुछ. ठीक है. गोपाल कुड़मते, अपने माइक अनम्यूट कीजिए. गोपाल कुड़मते. यस सर. हेलो सर. हाँ गोपाल जी बताइए कहाँ से बोल रहे हो आप. यवतमाळ. यवतमाल. यवतमाल में तालुका क्या है. घाटंजी. हम्म. घाटंजी. घाटन जी. हो. गांव कौन सा है आपका. गनेरी. गनेरी. नाम क्या है पूरा आपका. गोपाल काशीनाथ कुडमते. ओके ओके. कितने परसेंटेज है आपके. सर मी 50% होतं लहानपणापासून तर आता ऑनलाईन केलं म्हणून 45 झालं. काय प्रकार आहे दिव्यांगांच्या. लोकोमोटर. म्हणजे नेमकं काय आहे. उजवा हात आणि उजवा पाय. वय काय आहे तुझं. सर 30 वर्ष चालू आहे. मोबाईल नंबर सांग जरा. 95 हम्म 27 हम्म 86 हम्म 94 66 94. 66. बरं काय विषय आहे तुझा. काय मार्गदर्शन करू शकतो. सर मी प्रथम तर तुमचं अभिनंदन करतो कारण मी बऱ्याचदा तुमचे व्हिडिओ बघत आहे युट्यूब फेसबुकवर वगैरे कार्यक्रम वगैरे घेता तुम्ही त्याबद्दल तुमचं धन्यवाद. सर माझा विषय असा आहे का मी जन्मापासून अपंगत आहे पण मला यवतमाळ जिल्ह्यातून अपंगत्व प्रमाण तात्पुरतं देत आहे सर. आता माझं शिक्षण झालं MSW MA तर मला समस्या येऊन राहिली सर फॉर्म भरताना तिथं दिव्यांग पोर्टल आहे तिथं म्हणजे टेम्पररी चालत नाही ना. परमनंटली नसल्यामुळे पोर्टलवर मला नोंदणी करता येत नाही तर ठीक आहे. तर त्याचा विषय नाही सर पण मला भरतीसाठी काही प्रॉब्लेम येईल का समस्या पुढे भविष्यामध्ये. हॅलो सर. अच्छा. हॅलो.
सागर सर 50 सागर सर किती वाजे का 7:30 वाजे मग कटिंग करून मग मी इकडे जातो. तू लवकर केला असेल. मग घरी गेलो मग घरून आलो मी. मला वाटलं आता कंपनीत द्या असेल म्हणलं लक्षात राहते का नाही जरा असं असं फोन पे मारला राहतास तर जमलं राहता एकदम टाकलो म्हणून नाही का. माझा आवाज येत आहे का? हो सर. लाईट गेली होती थोडी, त्यामुळे हो. लाईट गेली होती. ओके ओके. हा बरं. तुझं नाव गोपाल कुडमते आहे. 45% लोकोमोटर, राईट हँड लेफ्ट हँड, यवतमाळ घाटंजी गांधेरी गाव आहे. एज 30 वर्ष आहे. बरं सांग, काय होता विषय? सर मला ते प्रमाणपत्र म्हणजे तात्पुरतच स्वरूपात देत आहे. टेम्पररी म्हणजे टेम्पररी देत आहे, परमनंटली नाही देत आहे. तर नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकते का म्हटलं मला, फॉर्म भरताना वगैरे. हो, नोकरी करता दिव्यांगत्व परमनंट लागते. टेम्पररी वरती नोकरीमध्ये अप्लाय सहजासहजी होत नाही. झाला तर तर रिजेक्ट मग होईल. मग आता काय करायचं? कधीपासून आहे तुला हे दिव्यांगत्व? मी लहानपणापासूनच आहे. काय झालं होतं? पोलिओ म्हणते. चालून दाखव मला जरा. हात दाखव जरा. बरं. पायाची स्ट्रेंथ किती आहे? म्हणजे पाय पतला आहे की बरोबर आहे दोन्ही पाय सारखे साईजला? नाही 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 दाखवतो. मागचा कॅमेरा. हो, कॅमेरा दिसत आहे. हा पाय पतला आहे. ठीक आहे. त्या UDID कार्डवरती डिसेबिलिटी सर्टिफिकेट जी बनलेली आहे त्यावरती काय लिहिलेलं आहे? काही वाचली आहे का ती? हो सर. काय लिहिलेलं आहे? असं टेम्पररी देऊन आहे आणि हाताचं आणि पायाचं अस्थिभंग समस्या असल्यामुळं 5 वर्षात करता देण्यात येईल. आणि मला हे तिसऱ्यांदा दिलं सर. पहिल्यांदा ऑफलाईन होतं, मग 19 मध्ये मी रिन्युअल केलं तर तिथं मला 47 भेटलं, आता 45 भेटलं. अच्छा. पण सर मी कसं. डिसेबिलिटी सर्टिफिकेट मध्ये बघ खाली लिहिलेलं असेल, हा. वयाच्या 35 नंतर परमनंट दिल्या जाईल असं लिहिलेलं असेल, बघशील त्या हो हो सर्टिफिकेट हो मध्ये. हो सर. हा डॉक्टर म्हटला सर, म्हणजे तू पुन्हा जे चेकिंग करायला येशील तेव्हा तुला परमनंट देईल म्हणे. हा, तर ते असं आहे की वयाच्या 35 नंतर
बहुतांश केसेसमध्ये बहुतांश केसेसमध्ये परमानंट करतात. बहुतांश नाही, पूर्णच केसेसमध्ये परमानंट करतात. हो आणि हो त्याच्या सर. अगोदर परमानंट न करण्याचे कारण हे राहते, कारण सुधारणा होऊ शकते. जर थोडं व्यायाम व्यवस्थित केले, ऑपरेशन्स केले, तर त्या पायामध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे त्याला परमानंट नाही दिलं जात, टेम्पररी ठेवतात त्यांना. अच्छा अच्छा. तुझे एज्युकेशन किती आहे? सर BSW MSW MA चालू आहे. मी नागपूरलाच राहतो सर. चंद्रमणी नगर मध्ये अभ्यासासाठी. काय आहे? BSW MSW MA. MSW MA. हो. ठीक आहे ना. तर ते राहील तुझं. 35 वर्षानंतर तुला परमानंट दिलं जाईल. हा आता म्हणजे पुढच्या वर्षी रिन्युअल डेट आहे सर. एक 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 27 तारखेला. तर तर जेव्हा काही रिन्युअल समस्या. राहील, हा जेव्हा रिन्युअल राहील, जेव्हा तू जाशील रिन्युअलला, त्याच्या 4-5 दिवसा अगोदर माझ्यासोबत बोलशील. मी काहीतरी उपाययोजना सांगेल तुला. हा ठीक आहे ना सर. ओके ओके. आणि मग तो जो तुझा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू आपण. हा सर मला तुमच्यासोबत जोडायचं होतं. जुळायचं होतं तर ये ना, रविवारी ये एखाद्या हो सर. हा इथंच राहतो ना मी, इथं येऊ शकतो ऑफिस. एखाद्या रविवारी ये, सांगतो मी तुला हो काय हो. आहे. ठीक आहे सर. थँक्यू सर. ठीक आहे. चल, धन्यवाद. बोला, मनोहर पटले जी. मनोहर पटले, माईक अनम्यूट करा तुमच्या. सर गुड मॉर्निंग सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. सर मी भंडारा डिस्ट्रिक्टवरून बोलत आहे सर. हो, तुमचा व्हिडिओ ऑन करा तुम्ही. ओके सर. बोला मनोहरजी. हॅलो सर. सर माझी एक समस्या अशी आहे सर की सर माझा एक डोळा रिकामी असून सर मला सध्या 30% त्यांनी दिली आहे सर ऑफिस मेडिकलमधून. मागच्या ब्राईटनेस कमी करा जरा, उजेड खूप येत आहे. ओके सर. ठीक आहे. आता नाव सांगा पूर्ण. मनोहर पटले. बरोबर पटले. पर्सेंटेज 30 दिलेले आहे. सर 30 दिले त्यांनी. दिव्यांगाचे प्रकार ब्लाइंडनेस, हा लो विजन सर. लो विजन. फ्रेंडली. कुठे राहता तुम्ही? कुठला जिल्हा आहे? भंडारा जिल्हा आणि तहसील मोहाडी आहे. भंडारा तालुका कुठला आहे? मोहाडी. हॅलो. मोहाडी सर मोहाडी. हा प्लस भंडाऱ्याच्या मोवाडीच्या गाव कोणतं आहे? गाव मोहाडी. गाव कोणतं आहे? कांद्रे मोवाडीच्या कांद्रे कांद्रे. तू ओळखते झालं मोवाडीच्या बरोबर आहे. आई होता. बरं. काय म्हटलं, गावाचे नाव काय आहे? पुन्हा सांगा एकदा. मनोहर पटले कुठे गेले? मनोहर पटले, हा सर बोला. अरे व्हिडिओ ऑन कर. गावाचे नाव काय सांग एकदा. सर पांजरा सर कांद्री पांजरा. 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 वय एज्युकेशन किती आहे तुझं? मनोहर तुझं एज्युकेशन किती आहे? शिक्षण? बारावी झालं सर माझं शिक्षण. 12वी. वय किती आहे? सर आता 33 वर्ष सर.
मोबाईल नंबर सांग जरा. 96 बरं. 23 हम्म. 78 हम्म. 40 हम्म. 25. बरं. ठीक आहे. तर मी 2-3दा ट्राय केलं सर, पण मग त्यांना 30च्या वरती त्यांनी पर्सेंट दिले नाही सर मला अजून. बरं. आणि एका डोळ्यानं सर पूर्ण रिकामी आहे सर मी. बरं. बघता येईल का तुझा डोळा व्यवस्थित जरा? हो सर, बघता येईल ना. तुझ्या तर मग मागे जो लाईट कावा आहे सर ओके सर. तुझ्या मागे जे आहे ना लाईट भरपूर आहे. तर अशा ठिकाणी बस जेणेकरून थोडा डोळा मला दाखवता येईल प्रॉपर तुला. ओके एक सर. मिनिट थांब. मी दुसऱ्याला हायलाईट झालेलं आहे. बरं बरं. तर तुझा प्रश्न आहे की तुला 30% दिलेला आहे. हो. बरं. जॉब काय करतेस? नाही सर, जॉब वगैरे काही करत नाही सर. काहीच नाही करत? नाही सर. का बरं? सर जॉबसाठी कुठे जाऊच नाही दिलं सर घरच्या लोकांनी. मग काय झालं घरच्या लोकांनी? काही मग आयुष्यात काही नवीन घडवलं का तुझ्यावालं? नाही नाही सर, मला बाहेर जाऊ दिलं नाही सर. एका डोळ्यानं प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी मला जाऊच दिलं नाही बाहेर. अरे कुठे आहे हॅलो. घरचे? हॅलो अमर सर. हॅलो. ठीक आहे. हो हो, कोण बोलते? थांबा जरा 2 मिनिटं. मनोहर, हा सर बोला. तुला एका डोळ्याचा प्रॉब्लेम आहे ना? एका डोळ्याने ज्यांना प्रॉब्लेम राहते त्यांना 30% दिले जाते, त्याच्यावरती मिळत नाही. हम्म. जर एका डोळ्यावरती तुझ्या दुसऱ्या डोळ्यावरती जर भविष्यामध्ये जसा जास्त ताण आला आणि त्या डोळ्याला सुद्धा लो विजन आलं तर तुझे पर्सेंटेज तेव्हा वाढू शकतील. आता आता तर एक डोळा असला तर 30%, दोन्ही डोळे आहे प्रॉब्लेम आणि थोडं ब्लर आहे, अंधुक अंधुक दिसते पण दिसतंय तर 60%. आणि नाहीच्या बरोबर दिसत दोन्ही डोळे आहे, दिसतच नाही किंवा थोडं दिसते अगदी पुसट 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 दिसतच नाही, तर त्यांना मग 90 ते 95% किंवा 100% असं दिल्या जाते. त्यामुळे तुला जे 30% दिलेलं आहे तोच नियम आहे आणि त्यात काही बदल होणार नाही. सर पण काही सर उपाय सर आमच्यासाठी सर मग. उपाय तुझ्याकरता हा आहे की छान तू एकदम सदृढ आहे, व्यवस्थित नौजवान आहे, तरुण आहे, 33 वर्षाचे आहे, काहीतरी कामकाज कर, मेहनत कर, लोकांच्या सर समोर शेतीचे काम वगैरे करते सर. घरी शेती आहे सर, 4-5 एकर. तर शेती तर बघतेच मी. हा, तर मग त्या शेतीतून काहीतरी छान असं आगळं वेगळं कर जे समाजाला दिव्यांग समाजाला प्रेरणा मिळेल त्याच्यातून. तो दिव्यांग आहे, तर ते तर तुझ्याकडे स्वतःची शेती पण आहे, 4 एकर शेती आहे, त्या शेतीमध्ये छान काहीतरी अशा नवीन उपक्रम कर, त्याचे व्हिडिओज तयार कर आणि यांनी भारतातल्या 12 करोड दिव्यांगांपैकी 1200 दिव्यांगांनाही जरी तू तो व्हिडिओ दाखवला आणि तिथून एखादा 1-2 दिव्यांग जरी प्रेरित झाले तर आणखी काय हवं आहे? ठीक आहे ना सर. बाकी मित्र अपेक्षा नको करू, 30%च्या वरती मिळणार नाही, शासनाच्या योजना मिळणार नाही. छान मेहनत कर, बढिया नाव रोशन कर आपल्या गावाचं, आपल्या परिवाराचं. आणि परिवाराला जरा सांग, परिवाराने शेती असेल म्हणून नाही जाऊ दिलं, आता जायचं बाहेर, छान आपलं नाव मोठं करायचं, कामं करायची छान. ठीक आहे ना सर. जुळून राहा मला. ठीक आहे, पुन्हा काही नाही आहे विषय दुसरा? नाही सर, बाकी तुला काही नाही. आश्वासन देऊ शकलो असतो पण मी नेता नाही आहे ना, ठीक आहे ना सर. होऊन जाईल म्हणून. हो हो हा, माहिती आहे. ते जे नियम आहे नियमाच्या बाहेर आपण नाही बोलू शकणार. ठीक आहे. ठीक आहे ना सर. आणि जर पॉसिबल कधी राहील तर एक उपाय सांगेल, तर पण माझ्याकडे पर्सनल येशील तेव्हा तो उपाय सांगेल तुला मी. ठीक आहे ना सर. हो. हॅलो सर. हा, रुपेश गिरटकर हाँ सर. बोला. सर
माझी प्रॉब्लेम अशी आहे का दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करायची होती तर सर कसं काय? तुम्ही नेहमी नवीन नवीन प्रॉब्लेम घेऊन येता. मागेही आले होते ना तुम्ही. तुम्हाला मी नरखेडवरून आहे ना तुम्ही. नरखेडचे मी साहेबांचा नंबर दिला होता. ते तुमच्या घरी येणार होते. तुम्हाला सर आले संपर्क. होते रात्री. मग तुम्ही मला त्याबद्दल नाही सांगत काहीच. तुमचे जे कामं आम्ही करतो त्याचे अपडेट नाही देत आणि नवीन कामं तुम्ही दरवेळेस घेऊन येता. मी पाहून राहिलो तुम्हाला 3-4 नाही दिवस झालं. नाही सर, तुम्ही- माझा आम्ही प्रॉब्लेम असा तुम्हाला आहे जे मदत करतो त्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीये. नाही सर, माझी प्रॉब्लेम अशी आहे, माझी रात्रीनं झोप जात नाही सर. अरे बाबा, मी सकाळी झोप नाही होत पण तू हे बोलू शकते की माझी नवीन प्रॉब्लेम ही आहे. पण तुला जी मी मदत करतो मागच्या 3-4 वेळेस पासून जी मदत, त्यावर तू बोलायला तयार नाही राहत कधीच. मी तुझ्याकरता फोन सर केला साहेबाला आणि सांगितलं, सगळं काही केलं. तू सर त्याच्याबद्दल ते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सांगितलं तुला, रेकॉर्डवर लिहिलेलं आहे की मला फोन करून सांग की काय झालं साहेबाशी बोलणं तुझं. काहीतरी केस होती, लोन केस होती विम्याची, मला आठवते ना. ठीक आहे. बाबासाहेब कळमकर बोला. लोहार समाज मित्र मंडळ. बाबासाहेब कळमकर, तुम्ही तुमच्या माईक अनम्यूट करा साहेब. अमरजीत पुट्टेवाड, माईक अनम्यूट करा तुम्ही. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. अमरजीत पुट्टेवाड बोला. हा सर, बोलतोय सर, बोलतोय. राम राम सर. राम नमस्कार. राम, नमस्कार. काय म्हणता, हा कसे सर. आहे? तर मी पाठीमाग पण कॉल केलतो सर, तब्येत बरी आहे सर. तुमची कशी आहे आता? मी तर एकदम छान आहे, बढिया आहे. बर बर सर, हो ना. एकदम फिट. हा सरची मी पाठीमाग फोन केलता. मी आपल्याला एक 5-6 दिवस झाले मीटिंग मी जॉईन केली होती. हा. हा मग त्यावेळेस कोणत्या तारखेला जॉईन झाले तुम्ही? काय म्हणले सर, मी अहमदपूर सर, नांदुरा बुद्रुक. कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? सर तारीख काय माहिती नाही सर, पण एक 5-6 दिवस झाले सर. तारीख लक्षात घ्या ना हो. 5-6 दिवसापूर्वी केलं होतं सर. तुम्ही जॉबच्या संदर्भामध्ये केला होता सर मी कॉल. आणि नाही, त्यानंतर तारीख सांगा अगोदर. मला रिकॉर्ड पाहावं लागेल. म्हणजे मी ऐकून घेईल तुमच्या, पण मला तारीख सांगा. मला तारीखवर जावं लागेल. ते दिवस आठवण मला सांगा. बर बर बर, चालेल सर. बाबासाहेब कळमकर बोला तुम्ही. अँड्रॉइड ब्ल्यू हॅलो अँड्रॉइड अमोल सर. ब्ल्यू रॉइड, आप बोला तुम्ही. माइक म्यूट करा, अनम्यूट करा तुमचा. हेलो हेलो, गुड मॉर्निंग. हेलो सर। जय, हम बोले सर. हाँ बोलिए, कहाँ से बोल रहे हो? मोबाइल बराबर पकड़ो फिक्स। हम झारखंड से बोल रहे हैं. झारखंड? हाँ, झारखंड. मोबाइल हिलाओ मत, आप एक जगह बैठ जाओ शांति से. हाँ, बोला. नहीं, एक जगह तो लाइट नहीं आ रहा था इसलिए. हाँ अब एक बार आ रहा सर. हाँ, आप आ रहा है आपका ब्लर. हाँ. थोड़ा हाँ फिक्स. शांत रहो. हाँ ठीक है, अभी अभी ठीक है. बोलिए, नाम बताइए आपका. हम झारखंड से बोल रहे हैं. मेरा नाम लखपति माल है. लखपति माल. नेटवर्क इशू है आपका. लखपति माल माल. माल. हाँ. अच्छा, परसेंटेज कितने हैं आपके? मेरे परसेंटेज है 60. 60. दिव्यांग प्रकार क्या है, टाइप क्या है? लोकोमोटर. क्या है लोकोमोटर में, किस तरह के है? पैर है? पोलियो पोलियो. पैर कैलिपर पन के यूज कर कैलिपर पन के यूज करते हैं. मोबाइल नंबर बताइए. 9162 9162 97 हाँ 97. 916297. हाँ. अच्छा,
91 62 97 0 916 जीरो 916 916 0916 जिला कौन सा है आपका? जिला दुमका गोमका? दुमका बाबाधाम दुमका डुमका। हाँ और ब्लॉक कौन सा है? जरमुंडी गांव का नाम क्या है? पातसारा स्पेलिंग बोलो। PAT हाँ, SAR पाठसारा। पोस्ट बाराटाड़। उम्र कितना है तुम्हारा? मेरा 37 है। जॉब क्या करते हो? जॉब के लिए सर हम पुणे आए हुए हैं। कहाँ है? पुणे? हाँ पुणे में है। अच्छा, बताओ क्या तो सुनना है? क्या पता चाहिए? मार्गदर्शन चाहिए? नहीं सर, कहने का मतलब है कि पहले हम डिसेबिलिटी सेक्टर में 12-13 साल काम किए सर। 2012 से लेके डिसेबिलिटी में 2020 23 2020 तक डिसेबिलिटी में काम किए 12 से। उसके बाद फिर ब्लाइंड क्रिकेट मोबिलाइजर में काम किए झारखंड स्टेट में। 2020 से कब तक किए इसमें डिसेबिलिटी में काम? नहीं, 2012 से लेके 20 तक डिसेबिलिटी पर काम किए, मतलब स्वास्थ्य, मतलब हेल्थ एजुकेशन, उसके बाद मोबिलाइज का काम ऐसे किए थे हम। ओके। उसके बाद फिर ब्लाइंड क्रिकेट का मोबिलाइजर थे हम, फिर 2 साल काम किए ब्लाइंड क्रिकेट का मोबिलाइजर में। उसके बाद उधर मेरा जॉब उधर सोशल वर्क भी किए थे ज्यादा करके, चुनाव का, जैसे चुनाव भी लड़े थे 2014 में। तो उसके बाद फिर घर का थोड़ा प्रॉब्लम, पूरा उधर मेरा जॉब खत्म हो गया, तो घर का थोड़ा स्थिति खराब हो गया, तो फिर किसी से फोन करके हम चले आए पुणे किसी से। अब यहाँ कंपनी में किसी कोई कंपनी में डिसेबिलिटी को लेता ही नहीं है, हम परेशान हो गए सर। बोला डिसेबिलिटी के लिए काम नहीं है, हम परेशान हो गए हैं। तो फिर रिक्वेस्ट किए किसी को कि सर ऐसे ऐसे बात है, हम आए हैं। तो बोला क्या काम कीजिएगा? बोला हमको कुछ काम दीजिए, हम चलेगा, हम करेंगे। तो फिर हाउस पिकिंग BDK में किए 6 महीना हाउस पिकिंग में। हाउस पिकिंग में करने के बाद 6 महीना के बाद फिर वहां से हमको निकाल दिया बॉस कि आप डिसेबिलिटी है, काम नहीं कर सकते हैं। तो फिर निकालने के बाद अच्छा नहीं लगा कि 6 महीना हमको रख लिया, तुरंत निकाल दिया कि आप दूसरा काम देख लीजिए। तो हम बोले 6 महीना तो आपका अच्छा रिजल्ट दिए ना। तो फिर मेरे कैलिपर, पहले कैलिपर, फिर कैलिपर से हम यूज किए ना, अच्छा काम किए सर। सब कोई साहब लोग बहुत अच्छा बोला कि नहीं आप काम करते हैं, अच्छा है। कैलिपर का यूज नहीं करते, कैलिपर पूरा यूज किए। पहले तो बाइक से घर में काम करते थे, यहाँ कैलिपर का पूरा यूज किए। कैलिपर टूट गया सर, फिर यही आकर के फिर हम आपका फोटो देखे सर, आपका यूट्यूब में फोटो देखे थे, वीडियो देखे थे, तो फिर वो नंबर मिला था। तो दोस्त ने फिर बताया कैलिपर मेरा टूट गया था। तो फिर दौड़ में गए, दौड़ से वरवंडी में जो कैंप लगा था, फिर वहां से कैलिपर बनवा के आए सर। गुड। अब ये कैलिपर बनवा के आए कल, 15 तारीख को कैंप था। तो फिर कैलिपर फिर नहीं काम, कैलिपर भी पहन रहे हैं। तो नंबर मिला था ना, आपका यूट्यूब देख रहे थे, बार बार नंबर देख रहे थे, तो नंबर मिला करके फिर बना। तो हम सोच रहे डिसेबिलिटी के लिए यहाँ कुछ मतलब पुणे में इतना बड़ा है, सब जगह कुछ फैसिलिटी है, यहाँ भी कुछ होना चाहिए। और
थोड़ा आने जाने में समस्या है तो नहीं होगा तो फिर ट्राई से, नहीं तो मेरा काम अच्छा मिल जाएगा ना मोबिलाइज वाला अच्छा, तो फिर हम उधर भी चले जाएंगे। डिसेबिलिटी क्षेत्र में हम काम किए थे, हमको पता है। ठीक है, तुम नेटवर्क में आओ, तुम्हारा नेटवर्क नहीं है प्रॉपर, मुझे आवाज रोक रोक के आ रही हॅलो है। हॅलो अमोल सर, अमोल सर, जी सर। अमोल सर, हा सर, मला एक तुम्हाला विचारायचं आहे, ठाणे साईडला आहे का कुठे काय ऑफिस वगैरे? लखपति, तुम्हारा आवाज नहीं आ रहा है क्लियर, आवाज क्लियर बताओ, बात करो। हाँ सर, आखिरी बार आ रहा सर। हॅलो अमोल सर, ओ जी अरे सर। दादा, उनकी बात कंप्लीट होने देना, बाद में बात करना। त्याचे बोलणं तर कम्प्लीट होऊ द्या, हो काय मधामधात बोलताय? हाँ, तो बोल रहे थे सर, हमें डिसेबिलिटी पर हम काम किए थे, तो हम आवाज आ रहा है सर? हाँ बोलिए जी बोलिए। सर, कहने का मतलब डिसेबिलिटी पर हम इतना दिन काम किए ना, तो वही क्षेत्र में हम ही अच्छा रहेंगे, तो हो सकता है कहीं ऑप्शन मिलेगा तो फिर हमको प्रमोट कीजिएगा, ना तो कहीं इधर भी हम लोग को टाइम मिलेगा तो हम आकर के भी सपोर्ट करेंगे। और उस क्षेत्र में हम सब जगह खेलने के लेके गए थे, उस जगह 15 साल मतलब लगभग में काम किए हम उस क्षेत्र में। तो कहने का मतलब संगठन का कहीं मीटिंग होगा या कहीं होगा तो हम यहाँ छुट्टी लेके जाएंगे। अभी फिलहाल मुझे ये बताओ, आप एजुकेशन क्या है आपका? हमें ग्रेजुएशन किए हुए सर। क्या फैकल्टी थी? क्या बोले सर? फैकल्टी क्या थी आपकी? हिस्ट्री ऑनर्स थे सर। हिस्ट्री? हाँ। आपने बताया कि आप चुनाव लड़े हैं, मतलब 2014 में क्या किया है? चुनाव लड़े हैं मतलब? चुनाव मतलब जैसे डिसेबिलिटी पर काम किए थे ना सर, तो मतलब पूरा गांव लोग, इधर का पूरा लोग जानने लगे हमको, समझे ना। तो उसके बाद फिर सब दिव्यांग मिल करके हमको कुछ खड़ा किया कि आप भी थोड़ा फाइट कीजिए। तो अच्छा। कुछ चंदा दी, मतलब कुछ पैसा सब लोग चंदा दिया था खड़ा करने के लिए कि आप अच्छा जानकार हैं, ये चीज है, तो दिव्यांग लोग बोले किसी को वोट देंगे, तो वो लोग चंदा लेके हमको खड़ा किया था, समझे ना। तो वो चंदा लेके खड़ा करके उसमें भी हमारा अच्छा प्रमोट हुआ था, मतलब वोट लाया था, मतलब जो कैंडिडेट 15 कैंडिडेट में हम कुछ वोट लाए थे, अच्छा रनिंग पीरियड में थे, अच्छा थे जो थे। तो मुझे बताओ, आप झारखंड छोड़ के पुणे में क्यों आए? झारखंड तो इतना बड़ा पुणे में छोड़ के आएंगे सर, उधर जैसे काम मेरा अचानक एनजीओ लोग खत्म हो गया ना सर, क्या इसलिए हुआ? हम घर में मैंने घर में एनजीओ, उधर एनजीओ मेरा नहीं देख पाए ना, अचानक मेरा घर का स्थिति थोड़ा खराब होने लगी, इसीलिए हम चले आए थे सर। एनजीओ क्या, आपका एनजीओ था क्या? हाँ, पहले एनजीओ में काम किए थे। अच्छा, आपने जॉब करते थे एनजीओ में? हाँ हाँ, उधर मैंने प्रोजेक्ट खत्म हो गया ना, तो अचानक घर का स्थिति खराब हो गया ना, प्रोजेक्ट खत्म होने के बाद फिर काम ढूंढने के लिए हम इधर उधर प्रयास किए, नहीं मिला, तो इसीलिए हम आ गए इधर। कितना सैलरी है अभी? हाउसकीपिंग का जब जॉब कर रहे थे कितना सैलरी था? अभी तो 15,000 है सर। अभी कहाँ जॉब कर रहे हो तो? अभी इंदुरी में है सर। कहाँ पर? इंदुरी, इंदुरी। इंदू? इंदुरी। इंदूरी क्या है? पुणे के आसपास का एरिया है क्या कुछ? ये तलेगांव है ना सर, तलेगांव स्टेशन। अच्छा अच्छा अच्छा, हाँ। हाँ, उसके बगल में है इंदुरी। तलेगांव दाभाडे। हाँ। हेलो हाँ सर। भैया, मुझे व्हाट्स ये जूम मीटिंग ज्वाइन करिए ना, बार बार फोन मत करिए। क्या सर? जूम मीटिंग ज्वाइन करो बोला, मैंने लिंक भेजा होगा आपको, उसको ज्वाइन करो। कई बार बहुत देर से आपके फोन आ रहे, फोन मत करिए फोन। सुबह 7:30 बजे मीटिंग रहती है, उसको ज्वाइन करिए। नहीं समझता होगा तो किसी में कोई घर में पढ़ा लिखा उसको पूछो, या फिर आजू बाजू वालों को पूछो। और जूम, पेंशन के बारे में जानकारी। अरे मेरे भाई, पेंशन ये वो सब कुछ बताऊंगा। जूम मीटिंग जो मेरी मीटिंग ज्वाइन करो। एक राम तेल डाल। हेलो। तो
आपको सलाह मैं ये देना चाहूंगा, लखपति, हेलो, नागपुर में आके मिलो जी मुझे, सर, नागपुर में। नागपुर तो में आकर मिलो बोला। तो छुट्टी लेके अच्छा ठीक है सर। एक काम करो, मेरा प्रोग्राम है 6 तारीख को, अभी 6 अप्रैल को। 6 तारीख। 6 अप्रैल को पूरे महाराष्ट्र से अलग अलग जिलों से अलग अलग दिव्यांग मुझे मेरे प्रोग्राम के लिए आ रहे हैं, मिलने के लिए आ रहे हैं। जी दूसरे सर। पर हम लोग सब एक बैठक करने वाले हैं, जो भी कार्यकर्ता लोग हैं, जी जो भी सर। एक्टिव लोग हैं, पूरे महाराष्ट्र को किस तरह, महाराष्ट्र में किस तरह दिव्यांगों के हित के लिए काम करना है, पूरे जी सर। महाराष्ट्र में 36 जिलों में किस तरह हर दिव्यांग का सक्षमीकरण की तरफ आगे बढ़ना है, इसके लिए हमने एक बैठक भी आयोजित की हुई है। हाँ सर। प्रोग्राम होने के बाद रहने की व्यवस्था है, मैंने हाँ करके रखी हुई है। जी सर। महाराष्ट्र के अलग अलग जिलों से लोग आएंगे मुझे मिलने मेरे प्रोग्राम में, आप भी उस ये दिन आ सकते हो। 6 अप्रैल को ना सर? 6 अप्रैल को, जी सर। या अगर नहीं पॉसिबल होगा तो उसके पहले आकर मिलो, देखते हैं आपका 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 जो नॉलेज है और आपने जितनी बातें अभी तक बताई है, ये दिव्यांग क्षेत्र में कैसे जी इस्तेमाल जी। कर सकते हैं दिव्यांगों के हित के लिए, अरे उस बॉन्ड कर नहीं पार बना रहा। हेलो। ठीक है। जी सर। हाँ सर। आप आपका नंबर मुझे व्हाट्सअप कर दीजिए और आपका नाम लिख के भेज देना, लखपति माल करके, जी मैं सर। उसको सेव कर लूंगा फ्यूचर के लिए। हाँ बोलिए, नेक्स्ट कौन बोलना चाहते हैं? अमरजीत, हाँ सर जी। हेलो। तारीख बताइए आपकी। सर जी 12 तारीख है। हेलो। हेलो। एक सेकंड, एक सेकंड। हाँ सर जी 12 तारीख है, देखो गुरुवार। नंबर नोट करा एक। मी का सर? हो, ओके सर, 1 मिनिट हा. सर हेलो सर जी, बोलो ना, देता 8805 2 8805 2 88830। 88830. ओके सर, शुभ नाम काळे, काय सर? काळे काळे, अरे ना. ओके सर जी. या नंबरवर कॉल करा, हा बर. जॉब करीता होऊन जाईल तुमचं काम। ओके सर, ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके. अमरजीत, हॅलो सर, आप बस सर, सर बोला मला ना. अमरजीत, हॅलो. हा, सर बोलतोय ना, बोला. मी म्हटलं होतं 12 तारखेला काहीतरी मला इथं दिलाय, रिमार्क दिसून राहिला, हा हा सर. लातूर मधल्या डेव्हलपमेंट, दिव्यांगांच्या डेव्हलपमेंट करता, बिकॉज यू आर यंग अँड एज्युकेटेड पर्सन. डेफिनेटली सर. लोकोमोटर लातूर 85% नंदुरा नंदुरा करेक्ट करेक्ट सर जी, नांदुरा बुद्रुक. कद्रुले विलेज, बीएड
येस येस BA आणि DED वय येस येस 35 वर्ष. तर त्या मी म्हटलं होतं तुम्हाला की दिव्यांगांसाठी ग्रुप तयार करून दिव्यांगांच्या हिताचे कामं सुरू करा. त्याच्यात काय झालं प्रोग्रेस? सर सध्या तर करतोय आणखी म्हणजे दिव्यांग जेवढे काही भेटतील व्यक्ती त्यांची नाव ऍड करत चालू आहे मी ग्रुपमध्ये. कोणत्या ग्रुपमध्ये? आपल्या म्हणजे नवीन एक ग्रुप तयार केलाय सर, म्हणजे त्याच्यामध्ये आहेत एक दोघ जण फक्त गावातले आहेत, जास्ती नाहीत. किती लोक आहेत त्या ग्रुपमध्ये? एक दोघं तिघ आहेत सर फक्त. का बरं हो? आता सर आसपासच्या खेड्यातले घ्यावं लागतील सर, मग ते नाही भेटले आणखी. अरे अमरजीत दादा, हा सर बोला ना. तुम्ही असे बोलाल तर कसं होईल मित्रा? You are qualified, highly qualified. Don't work for yourself only. Work for the society. This is my message to everyone. हा येस सर येस. The person who is highly qualified, who is willing to work, please work for this disabled society. आज दिव्यांगांना एकमेकांच्या मदतीची खूप गरज आहे. तुमच्यासारखे दिव्यांग जर सामोरे येतील तर कसं होईल? आज तुम्ही 12 तारखेला माझ्याकडे जोडले होते, ठीक आहे? येस सर. माझी अपेक्षा सांगू शकतो ना. तुमची अपेक्षा तुम्ही सांगता तर मी माझी पण अपेक्षा सांगू शकतो. हो सर शुअर शुअर. तुम्ही माझ्याकडनं नोकरीची अपेक्षा करता, कामांची अपेक्षा करतात. मला तुमच्याकडून काय आहे अपेक्षा? दिव्यांगांच्या मदतीची अपेक्षा आहे. ओके सर. तर माझ्या व्यक्तिगत काही स्वार्थ नाही. मला माझा हा स्वार्थ ना गव्हर्नमेंट कडून आहे, मला कोणाकडून काही स्वार्थ नाही. मला काहीच नको कोणाकडून. आय एम सक्षम. पण मला तुमच्याकडून दिव्यांगांसाठी तुम्ही मदत करावी ही माझी विनंती आहे. आज 12 तारखेपासून आज किती दिवस झाले? टुडे इज 17. 5 दिवसात तुम्ही नोकरी करता, पुन्हा नंबरसाठी आले, ओके कोई प्रॉब्लेम नाही. पण कामाचं काय? तेच ना सर, कामाचं शोधतोय सर. नाही मी तुम्हाला सांगितलं इन्स्ट्रक्शन. व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, त्यामध्ये गावखेड्यातले दिव्यांग जॉईन करा, त्यांना मदत करा. त्यांच्यापर्यंत ज्याही तक्रारी असेल त्या समजून घ्या. या मंचवर त्यांना जॉईन करा, त्यांना Zoom meeting join करण्यास मदत करा. एवढीच अपेक्षा आहे. अपेक्षा नाही. बाकी मी पाहतो पूर्ण. बाकी सगळं काम मी पाहतो. ओके सर ओके श्योर. तब मैं देख लूंगा. लेकिन तुम सिर्फ क्या करो कि जो दिव्यांग है उनकी समस्या तो सुनना चालू करते अपन हम लोग. ओके सर. अमरजीत, हाँ सर. व्हाट आई एम आस्किंग टू यू कि भाई अपना व्हाट्सएप का ग्रुप बनाओ और ज्यादा से ज्यादा लोगों को उसमें जोड़ो और जन कल्याण और दिव्यांग कल्याण की तरफ आगे बढ़ो. ओके सर ओके शुअर. अरे मला लातूरला जर यायचं असेल तर मग मी कोणाला बोलवेल रे दादा? तुलाच बोलवेल ना. हो ना सर, हो ना, बोलू ना नक्की. तुमचं स्वागत आहे सर. वेलकम. यू आर ऑलवेज वेलकम सर. मग आता ते हे मी इथं लिहितोय. पुन्हा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा आणि अपडेट करा. ओके सर ओके. अपडेट करा आणि 100 लोक जोडा त्या ग्रुपमध्ये एकमेकांना. त्यांना तुम्ही 5 लोक जोडले, त्या 5 लोकांना फोन करा की त्यांच्या परिचित लोकांना जोडायला सांगा. ओके सर. डेव्हलप द नेटवर्क. हो सर हो. अरे राजा, मला आपल्याला हा महाराष्ट्र दिव्यांग समस्या मुक्त करायचा आहे. जे खूप कठीण कार्य आहे ते होणारी नाही कधी, पण ऍटलीस्ट काही तर करू शकू ना आपण महाराष्ट्रामध्ये. हो सर हो नक्की. हो सर हो चालेल. माझं म्हणणं पट्टय का? नाही सर शुअर 100% सर. हो ना पटते ना सर. पट्ट आहे ना? तर हो ना. आपल्याला एक क्रांती घडवून आणायची आहे की दिव्यांग क्षेत्रामध्ये आपण काहीतरी हातभार लावू शकलो पाहिजे. हो सर हो ना. की आपला व्यवसाय, आपला जॉब, आपला परिवार हे तर सगळं आयुष्यभरासाठी लागलेलं आहे ना. हो सर. मी लिहिलेला इथे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि अपडेट करा. 100 लोक जोडा. ओके सर. कारण आजची तारीख किती आहे? 17/3/2026 ला सांगितले. आणि तुम्हाला जो नंबर दिलाय त्या जॉबचं काय झालं उद्याला किंवा परवाला येऊन सांगा. त्याचे अपडेट करा. बर सर ओके. आणि परवापर्यंत प्रयत्न करा मॅक्झिमम लोक व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जोडण्याचे. ठीक आहे दादा? बस ओके. हो सर हो. करू ना अपेक्षा की नाही करू? हो सर करा ना, करा सर शुअर. चला ठीक आहे. धन्यवाद. हो सर. हेलो सर. हेलो बोलिए, कौन बोल रहे? नाम बताइए. रुपेश सर गिरटकर. हाँ बोला. सर त्या दिवशी आलते शेंद्रे सर सायंकाळी. तुम्हाला कळवतो म्हणे सोमवारी. अमोल सरला सांगतो म्हणे मी.
केकचं काय झालं काय नाही तसं सांगितलं का त्यांनी तुम्हाला? नाही, मला फोन नाही आला रे. फॉलोअप घ्यावा लागतो आपल्याला. बिझी राहतात मला सर. तुम्हाला सांगतो म्हणे सर सोमवारी. हम्म. तर मी म्हटलं तुम्हाला सांगितलं असं. नाही, फोन नाही आला मला. फोन करून दे त्यांना, काय झालं आणि विचार. माझ्याकडे नंबर नाही सर त्याचा. नंबर नाही, मला व्हॉट्सअपवर हाय पाठवशील, मी पाठवतो नंबर तुला. ओके सर. ठीक आहे. जगदीश जी. हॅलो सर. जगदीश, कोण बोलतंय? हॅलो. नाव सांगा. भरपूर लोक आहेत त्यामुळे थोडं आयडेंटिफाय होत नाहीये. विश्वनाथ लांडगे बोलतोय सर, लातूर. किशोर? विश्वनाथ लांडगे. अच्छा, विश्वनाथजी लांडगे. हा सर. बोला भाऊ. 25 फेब्रुवारीला जॉईन झालो सर मी. एक सेकंड, लेट मी चेक. बावीस 25 फेब्रुवारी सर. नंबर लिहा एक. नंबर लिहू का सर? हो. हा सांगा सर, सांगा सर. 88,052 88,052. हा सर. 88,830. 88,830. हम्म. ठीक आहे सर. कॉल करू का सर ह्यांना? हो, माझं नाव सांगा त्यांना. हा सर. माझ्या कामाचे काय झालं? कोणतं सर? दिव्यांगांच्या कामाचे काय? दिव्यांगांचे काम वाढवायला सांगितलं होतं. व्हॉट्सअप ग्रुप बनवून तिथलं नेतृत्व घ्यायला सांगितलं होतं. काही नाही सर, मला काय म्हणा नाही सर तुम्ही. अरे तुम्ही किती शिकलेले आहे ना, BA BEd. ठीक आहे. एनिवेज, मी तुम्हाला एक जॉब देतो, जरा काम देतो. तिथले जे तुमच्या परिसरातले दिव्यांग आहे, कानेगाव मधले, कानेगाव, शिरूर, आनंदपाल तालुका तहसील मधले त्या दिव्यांगांना जोडा तुमच्यासोबत. संघटन तयार करा ठीक आहे. आणि त्यांच्या समस्या ऐकून घ्या तुम्ही, आणि त्या समस्या ज्या आहे या मंचवर येऊन इथे सांगा. इथे भरपूर अनुभवी लोक जुडतात. त्यापैकी ठीक आहे आता सर. त्यांचेही दिव्यांगत्व भरपूर आहे. इथे जे लोक जुडतात त्यांचेही दिव्यांगत्व भरपूर आहे, तरी पण ठीक आहे सर. ते मदत करतात. ते सागरजी ठीक आहे. झाले, मेयरजी झाले, ठीक आहे सर. थोडेसे दिव्यांग डॉक्टर प्रमोदजी राऊत झाले, ठीक आहे सर. हे सगळे मदत करतात. तुम्ही पुढे या, अशी तुम्हाला अपील आहे माझी. ठीक आहे सर. आणि सर या नंबरला कॉल करून म्हणजे जॉबचं बोलू काय? हो, ते नंबर दिलेल्या दिला नंबरला. आणि हा. मला तुम्हाला सांगा. आणि हे केव्हा करताय ते व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे तयार, आणि कधी दिव्यांगांना जोडताय तुमच्या स्वतःसोबत? करतो सर. तुम्हाला पण ऍड करू का सर त्याच्यामध्ये? हो, मला ऍड करा ना. मला कसं माहिती आहे? तुमच्या कामाची माहिती पाहिजे ना. हो सर, करतो सर. कोणत्या नावाने करायचं सर? तुम्हाला जे नाव सध्या आवडते ते ठेवा. आपण बघू मग भविष्यात ते नाव काय चेंज करायचे. ठीक आहे सर. 50 लोकांचा ग्रुप तयार करा परवापर्यंत. ठीक आहे सर, करतो सर. ठीक आहे दादा. हो सर. हो सर. मी इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे 50 लोकांचा ग्रुप तयार करा. किती तारखेपर्यंत? आज 17 आहे, 18, 19. किती तारखेला किती तारखेपर्यंत कराल? एक 8 दिवस द्या सर. 8 दिवसामध्ये करतो 8 सर. दिवस? हो, 8 दिवस सर. 25 तारखेला करा रिपोर्ट. ठीक आहे सर. 25/3 मी लिहिलेलं आहे, त्या 25/3 अपडेट करा. ठीक आहे सर, करतो सर. जबरदस्ती तर नाही होत आहे कामाची? नाही नाही सर. नाही सर, नाही. गाडी आहे माझ्याकडे, जाऊन काय करतो सर. काय नाही. मला असं नाही थोडस सर. ती सवय आहे जरा हक्क गाजवायची. हो हो सर. हो हो, 100% सर. करतो सर. काय नाही. मला एक सांग, हक्क तुमच्याकडून नाही गाजवणार तर कोणाकडून गाजवणार सांगा? होईल सर. होईल सर. होईल सर. मी हो सर, शिकलेली आहे, करतो सर. BA आहे, BEd आहे, वय पण कमी आहे, हो सर. 25 आहे, यंग आहे, 55% हो सर. दिव्यांग आहे. तुमच्याकडून अपेक्षा नाही करणार दिव्यांग क्षेत्रात, तर कोणाकडनं करणार? हो सर. हो, करतो सर. मी थोडं म्हणून थोडं हक गाजवतो दादा माझ्या दिव्यांग बांधव हो सर. भगिनी करता. हो सर. हो सर. काय हरकत नाही सर. करतो सर. ठीक आहे. समाजाला मदत करा. दिव्यांग समाज म्हणलं मी, नॉर्मल समाजाशी मला तेवढं काही
माझं काही हे मला तेवढं त्याबद्दल म्हणजे सांत्वना आहे, पण दिव्यांगांविषयी ठीक आहे जरा जास्त माझे कल आहे. ठीक आहे सर. ठीक आहे विश्वनाथ, मला तुम्ही सांगा, हे मी इथं लिहितोय, हो सर. हो. अपडेट केलेलं आहे मी तुम्हाला काय सांगितलं. चला ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे बोला. नमस्कार भाऊ. आज जॉईन झालते शीतल नेरकर बोलत. विश्वनाथ. एक मिनिट थांबा ताई. लांडगे अमरजीत कोट्टेवाड. हा बोला, कोण बोलत आहे? अमोल पावड. शीतल नेरकर. अमोल पावडे. नमस्कार भाऊ, अमोल पावडे बोलतो, बेलोरा चांदूर बाजार. नमस्कार अमोलजी. मला तुम्हाला पर्सनली भेटायचं होतं भाऊ. पहिल्यांदा जॉईन करत आहे? हा, जॉईन पहिल्यांदा करतो. व्हॉट्सअपवर आपलं पूर्ण झालं होतं तसं. ना पूर्ण कुठून बोलता? चांदूर बाजार. हा, चांदूर बाजार, अमरावती. पूर्ण सांगा परिचय जरा तुमचा. माझं नाव अमोल विजय पावडे. अमोल विजय पावडे. 80% 80%. लोकोमोटर आणि लेफ्ट हँड आहे ब्लाइंड. लो विजन. लेफ्ट हँड ब्लाइंड आणि लोकोमोटर. लेफ्ट आय म्हणजे 30% हे झाले आणि लोकोमोटरचे 50%. पॅरालाइज. असं मिळून ते 80% झाले. बरं. जिल्हा कुठला म्हटलं दादा? अमरावती, चांदूर बाजार तालुका. अच्छा. हा, अमरावती, चांदूर बाजार. चांदूर बाजार तालुका. विलेज कुठला आहे? बेलोरा. बेलोरा. शिक्षण किती आहे तुमचं? माझं BA पदवी झालं. BA. वा, बढिया. वय किती आहे? वय माझं 48 आहे सर. व्हेरी गुड. जॉब सांगा, काय करता? काहीच नाही करता. माझा 2011 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता. मग एक सेकंड आपण बोलू. मोबाईल नंबर सांगा. 9922 9922 855 855 664 664. सांगा आता काय होता विषय, बोला. ऍक्च्युली लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये माझं मी दिव्यांग सर्टिफिकेट ऑनलाईन केलं. लॉकडाऊन पिरियड मध्ये काय केलं होतं? ते आपलं सर्टिफिकेट चेंज करायला गेलं, UDID कार्ड. त्या दरम्यान त्यांनी 2दा माझा अप्लिकेशन फॉर्म भरला म्हटले. त्यामध्ये मग ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल मी रजिस्ट्रेशन करायला गेलो तर ते KYC होत नाही. KYC म्हणजे दाखवत आहे पेंडिंग. त्यामुळे मला बाकी सहायता करता अर्ज करता येत नाहीये. आणि त्याशिवाय बाकी पर्सनली काही अजून ह्या समजा फिरती वाहन दुकान आहे किंवा मग ज्या मला कामासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं, भेटायचं होतं. चालता येते का तुम्हाला? चालतं. ते पाहिलं, हे स्टिक पकडून चालायला लागतंय. दाखवा जरा. चालू. एक मिनिट. मोबाईल मी चार्जिंग वर लावलाय. चार्जिंग नसल्यामुळे मग मला आता मोबाईल असेल पॉसिबल तर बघा, नाहीतर मग इट्स ओके. नाही, मी तुम्हाला पर्सनली भेटून जाईन ना भाऊ. पर्सनली भेटायचं तर या ना रविवारी. रविवारी सकाळपासून या संडेला या, कारण येतात आता काय कोणाला नाही म्हणून मी भरपूर आता या संडेलाही अमरावतीवरून लोक आलते, जळगाव मधून आले होते. तरी मी मनाई करतो, पण सरप्राईजली येऊन जातात. काय करू? नाही, मला तसं पर्सनली भेटायचं आहे तुम्हाला. बरं, ठीक आहे. मी मानेवाड्यात राहत होतो पहिल्यांदा, हे जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा. ऍक्सिडेंट झाला तेव्हा नागपूरला ओमकार नगरलाच राहायचो मी. ओमकार नगरला. बस ओमकार नगर पासून 2 किलोमीटर पुढे माझं ऑफिस आहे, हे कार्यालय आहे. बरं. रात्री मी शनिवारी तिकडे थांबून जाईल कुठे, आणि रविवारी तुम्हाला येऊन भेटेल. चालेल. ठीक आहे. इथं कधीपासून आहे इथे अमरावतीला? अमरावती मी इथलं परमनंट इकडचं आहे ना. किती दिव्यांग आहे तिथे? आहे भरपूर. आता बच्चू कडूचे आहे ते कार्यकर्ते वगैरे. हा, ठीक आहे. मी पर्सनली तुम्हाला केलेलं दिव्यांग क्षेत्रात काहीच नाही. द्या ना मग योगदान. चालेल, काही हरकत नाही.
दिव्यांगांसाठी पुढाकार घ्या जरा त्यांचं. तुम्ही शिक्षित आहात बरोबर. आणि 80% जरी असले परंतु तुम्ही चालू शकता, कारण तुम्हाला 30% तुमच्या एका डोळ्याची मिळालेले आहे. हा 30% झाले म्हणजे तुमचं दिव्यांगत्व 50% आहे. हो वास्तविक पाहता डोळ्याचं जर आपण डोळ्याचं दिव्यांगत्व मायनस केलं तर यू आर 50% दिव्यांग. बरोबर. बरोबर, 50% आहे. 30% दिव्यांग डोळ्याचे म्हणजे 80% झाले. तर तुम्ही बरोबर. या क्षेत्रामध्ये योगदान करा असं माझं मत आहे तुम्हाला. चालेल, काही हरकत नाही भाऊ. नेतृत्व घ्या तुम्ही या गावाचं. कुठलं? बेलोरा. बेल्लोरा चंद्र बाजारचं. बरोबर. एप्रिल मध्ये कुठे आहे भाऊ हे आपले हे मेळावा सर? काय एप्रिल मध्ये तुम्ही सांगितलं आता कुठे भेटणार आहे म्हणून आपण सगळे? हा, एप्रिल काय मेळावा? हम्म. माझ्या कार्यालयाचं उद्घाटन आहे या, आणि कार्यालयाचे उद्घाटन आहे त्या कार्यक्रमाला या तुम्ही. पुन्हा मी एक दिव्यांगांकरिता जिम, जे नॉर्मल आणि दिव्यांगांकरिता एक जिमचं एस्टॅब्लिशमेंट केलं, कारण मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे मला जरा छंद जास्त आहे. त्यामुळे दिव्यांगांना स्पोर्ट्स पर्सन बनवणं ही माझी हॉबी आहे. बरोबर. दिव्यांगांना तयार करून त्यांना स्पोर्ट्समध्ये उतरवणं, त्यांचं नाव त्यांच्याद्वारे भारताचं नाव जगाच्या इतिहासात नोंदविणं, बरोबर. आणि दिव्यांग समाजाला प्रेरणा देणं हे मला छंद आहे. त्यामुळे असे दिव्यांग मी तयार करत आहे जे नॅशनल, इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट खेळतील, स्पोर्ट्समध्ये खेळतील आणि आपल्या देशाचं आणि नाव मोठं करेल आणि दिव्यांगांना प्रेरणा मिळेल. हा माझा उपक्रम आहे. तर त्यामुळे मी एक जिम तयार केलेली आहे. आणि सोबतच माझा जो आपला दिव्यांग जनसंवाद कार्यक्रम आहे, त्या दिव्यांग जनसंवाद आपला हा तर ऑनलाईन आहे. आजच्या जसा 208 नंबरचा एपिसोड आहे, तसाच मी एक व्यक्तिगत दिव्यांग संवाद घेत असतो प्रत्येक रविवारी. बरोबर. तर त्या रविवारी त्या कार्यक्रमाला 5 मार्चला 100 आठवडे पूर्ण होतील. म्हणजे 100 आठवडे. मागच्या 2 वर्षापासून प्रत्येक रविवारी तो संवाद खूप जोरात सुरू आहे आणि पूर्ण भारतामध्ये प्रचलित झालेला आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे पूर्ण भारतातला पहिला असा प्रोग्राम झालेला आहे जो 8ही दिवस आपण संवाद करतो. 8ही दिवस. त्यामुळे त्याचं त्या पुस्तकाचे इनॉग्रेशन आहे. म्हणजे मध्यंतरी देवाभाऊनी केलं होतं इनॉग्रेशन, पण तेव्हा 60 एपिसोड झाले होते. आता 100 एपिसोड 5 तारखेला पूर्ण होतील. अच्छा. तर त्याचे इनॉग्रेशन आहे. असे थोडे मल्टिपल इनॉग्रेशन घेतलेले आहे आपण. त्याच्याकरता 6 एप्रिलला आणि 6 एप्रिलला भाजप स्थापना दिवस पण आहे, म्हणून तो प्रोग्राम घेतलेला आहे. तर तुम्ही या त्या कार्यक्रमाला. तुम्हाला इन्व्हाइट करतो मी आताच. 6ला आहे. आणि मधामध्ये या, भेटा. संडेला भेटायचं. त्यापूर्वी संडेला मी तुम्हाला येऊन भेटतो. हो, येऊन भेटू शकता. आणि ती जबाबदारी घ्या, जरा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा तुमच्या बेल्लोरा गावामधले नक्कीच. दिव्यांगांना जॉईन करा आणि नक्कीच. त्यांची मदत करा. मदत नाही करू शकत तर इथे आमचे बरेचसे मान्यवर आहे, त्यांचे संपर्क नंबर आम्ही बिनधास्त शेअर करतो. कारण माझ्याकडे जे लोक जुळलेले आहेत, इथे जे लोक जुळलेले आहेत ते निस्वार्थी मनाने जुळलेले आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे. त्यांना माहित आहे की अमोल भाऊ सोबत आहे, सगळ्यांच्या बरोबर होणार आहे, फक्त अमोल भाऊ सोबत राहायचं ही त्यांच्या धारणा आहे. आणि त्या धारणेने ती माझ्यासोबत जुळून आहे. त्यांचे नंबर आम्ही शेअर करत असतो आणि ते पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांना निस्वार्थ मदत करतात. असे काही लोक आता सुद्धा या मीटिंगला जुळलेले. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करून लोकांना जोडा त्याच्यामध्ये. त्यांच्या समस्या या मंचवरती घेऊन या. मंचवरती प्रत्येकाच्या समस्या ऐकल्या जातात आणि त्यांना मार्गदर्शन केल्या जाते. तुमच्याकडून पावडेची अपेक्षा राहील. कळलंय का? बिलकुल, नक्कीच. तर तुम्ही मी जे इन्स्ट्रक्शन दिले ते फॉलो करा. नक्की. येतो भाऊ, रविवारी भेटतो तुम्हाला. हो. आणि हे व्हॉट्सअपचा ग्रुप कधीपर्यंत तयार करा? किती लोक जॉईन कराल? मी लिस्ट जमा करतो आणि लगेच कळवतो तुम्हाला, कॉल मेसेज टाकतो व्हॉट्सअप. एक 25 तारखेपर्यंत, 25/3/2026 म्हणजे आज तारीख आहे 17. एक जवळपास 50 लोकांचा ग्रुप तयार करा. ते 10 मिनिटं लागतात 50 लोकांचा ग्रुप तयार करायला. ठीक आहे? एवढं काम करा. हो, ठीक. चालेल. थँक्यू. बोलायचंय दादा.
हॅलो. हा बोला, कोण बोलते? सविता घुमरे. हा दादा, मी ताई तुमच्याशी बऱ्याच तुझा दिवसाच्या तुझा तुझा हे व्हिडिओ ऑन कर. ओके. दादा, बोलायचं आहे मला. इथं अहिल्यानगर मधून कोण आहे आपलं कार्यकर्ते? अहिल्यानगरला तू कोणत्या तारखेला जॉईन झाली होती ताई? मी नाही, माझा मुलगा. आपलं बोलणं झालेलं आहे ना, अथर्व घुमरे. आताच बोलणं झालं? आपलं पहिले बोलणं झालेलं आहे कोणती तारीख होती मीटिंग ताई? मध्ये. मला जरा तारीख सांग ना जरा. 8-10 दिवसापूर्वी झालेलं आहे. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते. व्हॉट्सअपला मेसेज पण पाठवलाय, बोलायचंय मला म्हणून. कोणत्या तारखेला जॉईन झाली होती? तारीख सांग ना. एकच सेकंद पाहते. हो, सांग तारीख सांग. 8 अर्ज आलेले आहे साहेब. 25 फेब्रुवारीला. हो हो, एक सेकंड यांच्याशी बोलू मी. 25 फेब्रुवारी. हो. मी तुम्हाला मेल वगैरे मेलवरती पाठवले त्याचे सगळे डॉक्युमेंट आणि रिझ्यूम पण. एक सेकंड ताई, एक सेकंड. एक नंबर नोट कर. 88,052. एक मिनिट. 88 88,052 052. 888 ओके. 30. ओके, धन्यवाद दादा. एक सेकंड ताई, मी तुझ्या समोर थोड्याशी बोलूनही घेतो, तुला सोयीस्कर होईल म्हणजे. हॅलो. हा, नमस्कार, मॉर्निंग. मी माझ्या डोक्यात आता बोलता बोलता एक असा विचार आलेला आहे. माझे ऑनलाईन संवाद सुरू आहे, तर आता सहजच तो विचार आला की आपण नागपूरमध्ये जो रोजगार मेळावा दिव्यांगांकरता करण्याचा आपण ठरवलेला आहे, तर ते कसं आहे की ते तर आपण करूच. पण माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण महाराष्ट्रातील जे दिव्यांग वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात राहतात, त्यांच्याकरिता मला असं वाटत आहे की एक आपण ऑनलाईन दिव्यांग जन रोजगार मेळावा आपण आयोजित करू, ज्यामध्ये आपण कमीत कमी 2 ते 2-2.5 तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या एक प्रकारे इंटरव्ह्यू घेतल्यासारखं रिझ्यूम घेऊ आणि त्यांना तुमच्याशी मी कनेक्ट करून देतो. यामुळे एक लहर पूर्ण महाराष्ट्रामध्ये येईल. आणि एवढंच नाही तर हा रोजगार मेळावा आपण महिन्यातून कमीत कमी 2दा तरी ठेवू, जेणेकरून जे आपल्याला हजारो लोक लाईव्ह बघतील तर त्यांच्याही तुमच्या संस्थेशी मी कनेक्ट करून देईल आणि त्यांना एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी मिळेल. कशी आहे आयडिया? कशी वाटली आयडिया? उंबरकरकडे देखून बरोबर बरोबर. तर मला असं वाटतं तुम्ही जरा योजना काय बनवू शकता बनवा. तुमच्याकडे काही प्रेझेंटेशन असेल, पीपीटी असेल, ते आपण बघू. तुम्ही ते करा. मला डोक्यात एक आली आहे कल्पना की 15 दिवसातून एकदा तरी आपण ऑनलाईन रोजगार मेळावा घेऊ, जो कदाचित आपण झाला असेल नसेल, आय डोंट नो. आपण घेऊ आणि पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांना, गावखेड्यातील दिव्यांग जे काही क्वालिफाईड लोक आहे, जे एलिजिबल लोक आहे, जे 10वी 12वी फेल आहे, पास आहे, व्हॉट एव्हर, आपण असा त्यांना ह्या ऑपॉर्च्युनिटी देऊ. काय म्हणता? ठीक आहे. तर तुम्ही थोडं मला तुमचे प्रेझेंटेशन वगैरे काय ते मला शेअर करा. नाही, इट इज नॉट अबाउट नागपूरची टीम, मला महाराष्ट्रातली टीम पाहिजे आहे. नागपूरच्या टीम करता मी तुम्हाला आताच एक सांगतो की 6 तारखेला माझ्या कार्यालयाचे उद्घाटन आहे
तर त्या दिवशी तुम्ही तुमची एक टीम माझ्या कार्यालयामध्ये बसवा, जेणेकरून जे काही बेरोजगार दिव्यांग मित्र राहील त्यांची इंटरव्ह्यू घेऊन आपण तेव्हाच्या तेव्हा त्यांना घेऊन असं काहीतरी करता येईल आपल्याला, किंवा नंतर द्या जॉब. परंतु परंतु तुम्ही ऑनलाईन मेळावा आपण आयोजित करू असं माझं मत आहे. आणि तुम्ही मला तुमचे जे प्रेझेंटेशन पीपीटी वगैरे आहे ते पाठवा मला, मी एकदा चेक करतो आणि त्याची एक डेट डिक्लेअर करून तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये लोकांना नोकरी देऊ शकता, तुमचे व्हॉलेंटियर काय जरा एक स्वतः कनेक्ट करून द्या मला. म्हणजे माझ्याकडे पुन्हा एक संस्था आहे, ती मला त्यांना त्यांच्या 6 जिल्ह्यामध्ये काम आहे. पण मी तुम्हाला जरा जास्त रिकमेंड करतो. तुम्ही सांगताय ना तुमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वगैरे, तर मला जरा तुमची लिस्ट पाठवा दादा आणि माझ्याशी कनेक्ट हा आयोजन करू. पटलं का तुम्हाला माझा प्रस्ताव? काय होला हो लावत आहे? दादा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू शकेल. चालेल चालेल. तर आपण करूया टॉक या विषयावरती. मला सहज आता डोक्यात आला विषय, म्हटलं आताचा आता क्लिअर बोलून घेतो मी. ठीक आहे. आणि माझ्याकडले जे कॅन्डिडेट मी पाठवतो त्यांना आवर्जून जॉब द्या, त्यांच्या कंप्लेंट्स नाही आल्या पाहिजे दादा. मुंबईला वगैरे गेले होते ना, त्यांना जॉब द्या. पण नाही होत असेल तर मी काही, माझे प्रेशर नाही आहे की जे क्वालिफाईड नाही तर तुम्ही त्यांना जबरदस्ती द्या. पण माझ्याकडे भरपूर दिव्यांग आहे महाराष्ट्रातले जे क्वालिफाईड MA MSc BSc काय काय भरपूर शिक्षण झालेलं आहे त्यांचं, त्यांना द्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. चला बोलूया सविस्तर. धन्यवाद. चला थँक्यू सो मच. हा बोल ताई, काय म्हणते सांग. तुझ्यामुळे तू बोलली मला बघा डोक्यात एक प्लॅनिंग आली. आपण ऑनलाईन रोजगार मेळावा करू. कसा आहे प्रस्ताव पुष्पेंद्र? कसं वाटलं आयडिया? खूप चांगला आहे सर सर. छान वाटली. छान आयडिया आहे सर. आणि ते अहिल्यानगर मध्ये युथ फोर्स वाल्यांचे पण आहे ना सर? हो त्यांचं घे ना, ते अहिल्यानगरचे नंबर घे जरा. आपण 2-4-5 संस्था जमा करू अशा. हो, कारण की मी हात लावायला गेलो होतो ना सर, तर तिथे ते त्यांचा स्टॉल लागला होता. ठीक आहे ठीक आहे. आपल्याला युथ काय फोर्स वाले. जे जॉब देतील हा दिव्यांगांना ठीक आहे. त्यांना आपण प्रमोट करू. हा पण ते त्यांचं म्हणणं होतं सर, त्यांच्याजवळ 1 महिन्याचं प्रशिक्षण घ्यावं लागते. ठीक आहे ना, प्रॉब्लेम काय, घेतील ना ते. राहण्याची आणि खाण्याची दिव्यांगांची व्यवस्था करून देतील आणि ते घेतील. प्रॉब्लेम काय? हा ठीक आहे हा सर. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग देऊ शकतो. फक्त राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करून द्या, काही विषय नाही, देतील दिव्यांग मित्र. आहे ना, आहे सर. त्यांच्याकडे फ्री मध्ये जेवणाची व्यवस्था आहे आणि राहण्याची पण आहे. व्हेरी गुड. हा काय म्हणता मेहर भाऊ, कसं वाटलं? खूप चांगलं आहे सर. येण्या जाण्याचा त्रास हे ते सर्व वाचत आहे त्यांच्या. आणि जो ऑनलाईन होत आहे ते सर्वांना माहिती होईल कुठं कोणते जॉब आहे काय. आणि मी स्वतःच्या पायावर पण उभे होईल सर. स्वतःच्या पायावर पण उभे होईल आणि चांगलं होईल. सगळे म्हणजे स्वतःची स्किल डेव्हलप होईल त्यांच्या अंदर. सर्वांना माहिती होईल ना कुठं कोणतं काय, कोणता जॉब आहे, कुठं काय होऊ शकते. व्हेरी गुड. ते 8 फॉर्म मी जमा केलेले आहे सर. ते याचे नाही का अंत्योदय करता, हो ज्यांना मिळालेले नाही ते. आणखी 2-4-5 जमा करा, होत असेल तर ठीक आहे, नाहीतर बस एवढा माझा एक कार्यक्रम होऊ द्या. मला खूप धावपळ आहे. हो आणि नाही फक्त तुम्हाला जमा बोलवतो, करून ठेवत आहे. तुम्ही काय करा, तुम्ही 6 तारखेला कार्यक्रमात या. कलेक्टर साहेब स्वतः कार्यक्रमामध्ये येणार आहे. माझ्या परवाच बोलणं झालं. ठीक आहे. काला मी पण येतो सर. हा 6 तारखेला येतो मी कार्यक्रम मध्ये आपल्या. हा येणार आहे बाबा, तुझ्या तर पहिले काम आहे. हा ठीक आहे ना सर. सगळेच या. तर आपण कलेक्टर साहेब येणार आहे, त्यांच्या हातामध्ये ते फॉर्म ठेवून देऊ. नाही तर मग 7 तारखेला त्यांच्या ऑफिसला आवर्जून जाऊन. 7 तारखेला तर नाही होणार, कारण 7 तारखेला महाराष्ट्रातून जे पदाधिकारी आहेत त्यांना मी बोलवत आहे. त्यांच्यासोबत एक गेट टुगेदर ठेवण्याचं प्लॅनिंग आहे माझं, की महाराष्ट्र घडवायचं याच्या पुढे. कारण आपण काही ब्लॉगर नाही आहोत की आपण फक्त रील्स बनवू आणि लोकांना माहिती देऊ शासनाची. पण ते पर्सनॅलिटी नाही आहे आपली. आपल्याला महाराष्ट्र घडवायचे आहे, आपण ते आहोत.
शासनाच्या माहिती देण्याकरता आपण नाही, आपण लोकांना कसं प्रोत्साहित करता येईल पुढे वाढण्याकरता ते पर्सनॅलिटी आपली आहे. तर आपण त्याच्याकरता महाराष्ट्रातून दिव्यांग मित्रांना बोलवलेले आहे. तुम्ही पण या. मी बोलू का दादा? येऊन जाईल. कालपासून ते हॅलो. ई-केवायसी आणि तहसीलमध्ये ते जमा करणे चालू केलं सर. ते 7-8 लोकांचे पाठवले मी ई-केवायसी करून. त्यांचे ते झालेलं आहे सर्वांच्या. ठीक आहे. ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या पण ते करून देत आहे तहसीलवाले. काही हे नाही म्हणाले ते. फक्त ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट पाहत आहे आणि UID कार्ड. बाकी काही हे नाही. तुम्ही त्याच्या मागचे दादा, तुम्ही मी बोलू का? पर्सनली ते सांगेन रिझन काय आहे तर. हो. फक्त जास्त वेळ नाही. मी तुम्हाला सांगतो भाऊ, विजय भाऊ, जास्त वेळ नाही. आज लक्षात घ्या, माझा शब्द घ्या. आजची 17 मार्च आहे. पुढच्या 2027 पर्यंत पहा. 31 मार्च 2027 पर्यंत आपण पूर्ण महाराष्ट्राचं कसं चित्र बदलून घेऊ, पूर्ण चित्र पलटवू आपण. हे तुम्ही साक्षीदार राहाल माझ्या या शब्दांचे. मी आहेत ना सर, साथीला आहेत. मी परवाच्या दिवशी सांगितलं तुम्हाला, देवेंद्रजी सोबत भेटलो होतो. मुख्यमंत्री साहेबांसोबत परवाला भेटलो मी रामगिरी बंगल्यावरती. त्यांनी सरळ सांगितलं मला, तुला जे काय करायचं आहे महाराष्ट्रात कर, मी सोबत आहे म्हणून. आणखी काय पाहिजे? नाही, भरपूर आहे. जी मदत लागेल ती करतो, हेही बोलले मला ते. चला दादा बोलू का? हा ताई बोल. कुठे तुला काही मदत करायची आहे सांग. मला एवढंच सांगायचं आहे. हे बघा, दिव्यांगांचे प्रश्न खूप मोठे आहे, असे फार नाही आहेत. अन्न, वस्त्र, निवारा हा त्यांना स्वावलंबीपणाने जगता आला पाहिजे, स्वकष्टाने. बरोबर? हो ताई. हे 2-2.5 हजारामध्ये आजकाल कोणाचंच होत नाही. ठीक आहे, असू द्या, तो एक सरकारी पेन्शन आहे. तुम्हाला मी मागच्याच वेळेस सांगितलं, मी अनुलम संस्थेचं काम करते. देवेंद्रजींच्या संस्था आहे. ओके. आणि मी ह्या तुमच्या कार्यामध्ये मीही तुम्हाला मदत करू शकते. मी ज्या फील्डमध्ये दिवसभर फिरते दादा, तिथं मला भरपूर दिव्यांग लोकांची खूप परिस्थिती वाईट आहे. एका घरात 2 दिव्यांग आहे, पण त्यांना अजूनही पेन्शन चालू झालेली नाहीये. हो ना ताई. हा, ताई, पण मी ह्या मागे जे तुला आपल्या विनंती केली होती. की मला तिथे एक प्रोग्राम अरेंज करून दे, कारण तू तिथे खूप सक्रिय आहे. कमीत कमी हो, 150 नक्कीच. दिव्यांगांच्या अहिल्यानगरला एक प्रोग्राम करून दे. मी स्वतः येतो. मी आणि तू स्वतः हो, आणि चालेल. अहिल्यानगरचे काही दिव्यांग बांधव, आपण तो प्रोग्राम लीड करू ना ताई. हो, नक्की 100% दादा. माझ्याकडे भरपूर यादी आहे दिव्यांगांच्या लोकांची आणि ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आहे. माझं असं म्हणणं नाहीये की तुम्हाला दिव्यांग हा असेल त्यांनीच मदत करावी. जे समाजासाठी बर कार्य करतात त्यांच्या मदतीची गरज आम्हाला आहे ताई. आणि मी तुम्हाला ह्या आज कार्यामध्ये तुझ्याकडे 100% मदत करेल दादा. कारण तर तू माझ्याकडे भरपूर लोक त्या आहेत कार्यक्रमाला सांग ना ताई दिव्यांग, मला. ते अथर्व आहे खूप ना आपल्याकडे? अडचणीत आहेत. हो. अथर्व आहे मुलगा. बाकी तुमच्याशी ह्या तर आपल्याला ते विषयावर तुमचे कार्यक्रम अहिल्यानगरला होऊ एक द्या, प्रोग्राम निवांत अरेंज बोलेल कर. परत. कारण काय चालेल होतं, ताई. ठीक आहे, दरवेळेस ठीक नुसतेच मेळावे आहे. नुसतेच चालेल. मेळावे भरतात, त्याच्यातून काही सक्रिय म्हणजे काही निकाल लागत नाही मेळावे भरून सुद्धा. असं होतंय. आणि जे ताई, जे तुम्ही आता आपले युथ आपलं फॉर जॉब मी सांगितलं आहे. हा युथ फॉर जॉब जे तुम्ही म्हणता ना दादा, त्याच्यामध्ये सुद्धा मी मुलाला 2दा पाठवलं, पण त्याच्यामध्ये पण काही रिझल्ट नाही आला. मी ताई, महिना आता महिना आपण जो मुलाला कार्यक्रम सुरू करत आहोत ना, हम्म. प्रत्येक जिल्ह्यात जो कार्यक्रम सुरू करतो त्या कार्यक्रमाची रूपरेषा बघशील आणि त्या कार्यक्रमाचे आउटपुट बघशील, कोणत्या लेवलवरती कार्यक्रम घेऊन येऊ. फक्त कार्यक्रम मधून एवढं लाभार्थ्यांना लाभ देऊ आपण. तर बर त्याकरिता आणि मी तिथे 100% अहिल्यानगर मधून मी 100% तुमच्या सोबत आहे. ठीक आहे ताई. ठीक आहे. ठीक आहे. हो, ओके. धन्यवाद दादा. ठीक आहे ताई. आणि बोलून घ्या त्याच्यासोबत, गौतम सोबत. हो चल. काय झालं हो सांग. चल. ओके, धन्यवाद. हॅलो सर. हा बोला. कोण बोलतोय दादा? मी बोलत आहे केपी. केपी. हा सर. बोला. काय कोणत्या तारखेला जॉईन झाले तुम्ही? आपण 13 तारखेपासून जाण सर. 13 तारीख. हो. 13 मार्च. हा, ह्याच महिन्यामध्ये आता नाही का. पूर्ण नाव सांगा तुमचं. सुरेश मोरेश्वर पुडके. सुरेशजी. हा, अच्छा. विजय भैयाच्या रेफरन्सनी आहे ना? हो सर.
आपण जे पुस्तक लिहिता म्हणलं त्याचे मनोगत सांगितलं होतं ना सर तुम्ही, हो त्याबद्दल थोडा बहुत आणि बोला. आपले फोटो पण पाठवा म्हणत होत्या, हो UDID फोटो ते तुम्हाला पाठवले आहे सर, आणि जे मनोगत आहे ते पण पाठवले आहे. पाठवलं आहे का? हो, ठीक आहे, ते आज आज उद्या पाठवलं होतं सर. आधी आज पूर्ण ऍड्रेस नाही पाठवला होता. काय? आधी पाठवलं होतं जे मनोगत ते पूर्ण ऍड्रेस नव्हतं लिहिलं, फक्त आपलं नाव लिहिलं होतं आणि तुमच्याबद्दल जे थोडे बहुत मला जे काही माहिती लिहायची होती ती लिहिली. सुरेश कुडके. हा, आणि आज पाठवलं सर आणखी तुमच्याच नंबरवर नाही का? अच्छा अच्छा, 1000 वरती पाठवलंय. हो सर. ठीक आहे. हा. ज्यांना असं वाटतंय की त्या मॅगझिन मध्ये फोटोग्राफ्स यायला पाहिजे त्यांचे आणि त्यांना मनोगत लिहायचे, तर ते मला परस्पर रायटिंग मध्ये त्यांचे मनोगत किंवा अनुभव देऊ शकता, त्यांना जे काही फायदा झालेला आहे या कार्यक्रमातून, किंवा येणं शक्य नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. मी स्क्रीनशॉट घेऊन तुमचे मनोगत जसं लिहिलेलं आहे तसं त्या पुस्तकमध्ये प्रिंट करील. हो सर. ते मी चला, याच्यात पीडीएफ थ्रू पाठवलं सर यावेळेस. मागच्या वेळेस नाही का पीडीएफ नाही पाठवलं होतं, ठीक आहे ठीक आहे, पीडीएफ पाठवलं सर. चालेल चालेल. हा सर, त्यासाठीच मी एवढंच बोलायचं होतं सर मला. हा ठीक आहे ठीक आहे. अमोल सर, मला बोलायचं होतं. हो हो, बोला बोला. हा बोला, कोण बोलते आहे, नाव सांगा. नारायण पाबळे. नारायणजी, तुम्ही अगोदर पहिल्यांदा जुळले आहे का? हा, पहिल्यांदा जोडलोय सर. नमस्कार. हो, एक सेकंड साहेब. हा, नमस्कार नमस्कार. नारायण भाऊ. हा, मी नाशिकवरून बोलतोय सर. नाशिकवरून बोलताय? थांबा, मी लिहून घेतो पूर्ण परिचय तुमचा. नारायण मारुती पाबळे. बोले. जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक आहे. तालुका आम्ही कोणता नाशिक. आहे? हा, तालुका काय आहे? तालुका नाशिकच आहे. अच्छा, नाशिकच आहे. हा, नाशिकच आहे. आणि गाव म्हणजे प्रॉपर नाशिकला राहता की कुठल्या गावात राहता? आपण नाशिकलाच राहतो मी. अच्छा. सिन्नर फाटा म्हणून आहे. कुठे राहता साहेब नाशिकला? सिन्नर फाटा म्हणून आहे. सिन्नर फाटा सिन्नर? नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून 1.5 किलोमीटर आहे. सिन्नर फाटा. हा, सिन्नर फाटा. अच्छा अच्छा, सिन्नर फाटा. किती % दिव्यांगत्व आहे? माझी मुलगी आहे. मुलगी आहे, बरं बरं. मुलगी आहे वसुंधरा पाबळे. मुलगी आहे वसुंधरा. हा, त्या रोजगार संदर्भातच बोलायचं होतं सर मला. पर्सेंटेज किती आहे ताईचं? जवळजवळ 100% आहे सर. ब्लाइंड आहे का? ब्लाइंड आहे. आणि एज्युकेशन किती झालेलं आहे? एज्युकेशन झालंय सर, MA हिंदी मध्ये झालेलं आहे. बरं. आणि DED झालेलं आहे व्हिज्युअल इम्पेअरमेंट मध्ये. दोन्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्येच केलेलं आहे आणि फर्स्ट क्लास आहेत. बरं. वय किती आहे ताईचं? 33. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 880 649 बरं 1681. बरं सर, काय सांगा, काय मार्गदर्शन करू? मी तिचं आता बरंच म्हणजे आता जवळजवळ 2020 पासून मी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतोय तिचं. कशा करता? स्पर्धा परीक्षा तिच्याकरता मदत करतो तिला. स्पर्धा परीक्षा देते ती 5-6 वर्षापासून. स्पर्धा परीक्षा SBIची, बँकेची, रेल्वेची, बँकेची वगैरे, IDBIची दिली होती तर तिचं वेटिंग मध्ये आलं. वेटिंग मध्ये काय नंबर लागला नाही. IFCICI मध्ये पहिली परीक्षा क्रॅक केली, दुसरी परीक्षेमध्ये काही झालं नाही. तर असं काही चालू आहे आतापर्यंत. तर तिचं आता व्हिज्युअल इम्पेअरमेंट मध्ये पण शिक्षण झालेलं आहे, पण व्हॅकन्सी नाही आहे. असं काही आहे तर दुसरं अजून काही अल्टरनेटिव्ह आहे का, मला ते विचारायचं होतं सर. ओके. तर या ज्या शिक्षण संस्था असतात ना दिव्यांगांच्या, ज्यामध्ये अनुदानित शाळा असतात,
हा अनुदानित हा शाळा हा. असतात ज्यामध्ये क्वालिफाईड दिव्यांगांची खूप गरज असते. अच्छा. इथे ट्राय करून बघा ना एकदा. बरं बरं. इथे ट्राय करून बघा आणि आता काही दिवस सांगा, कारण आताच थोड्या वेळा अगोदर माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण ऑनलाईन जॉब फेअर रोजगार येस येस, मी मेळावा ऐकलं ते. आयोजित करू. हो हो. त्यामध्ये मी पूर्ण भारतातल्या संस्थांना इन्व्हाइट करील हा आणि हा. मी चॅलेंज करतो की जे क्वालिफाईड आणि जे क्वालिफाईड दिव्यांग आहे किंवा जे खरंच हा खरंच कर्मयोगी आहे, खरंच कर्मयोगी, ज्यांना खरंच काम करायचं आहे, फक्त आने दोवाला काम नाही, सरकारकडून काय मिळेल ही एक भावना नाही, आपण समाजाला काय देऊ अशी भावनाचे जे दिव्यांग आहेत त्यांना 100% मी जॉबवरती लावून दाखवेल. माझा असा हा विश्वास आहे. तर या हा ज्या ऑनलाईन जॉब फेअर जो करू आपण, याच्यामध्ये हा पूर्ण हा. महाराष्ट्र आणि पूर्ण भारतातल्या संस्थांना आपण इन्व्हाइट करू आणि त्यांच्याकरता व्हेरी जॉब करू. तर तुमच्या मुलीचं काम त्याच्यामधून होईल असं मला वाटतंय. सर, एक मला सुचवायचं होतं थोडक्यात बोला सांगतो मी सर, फक्त. प्लीज हे हे बोला सर. फार चांगलं काम करून राहिलेलं आहे, पण मला असं सुचवायचं आहे, जे दिव्यांग आहेत मग कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं त्यांना 1 महिनाभर की काय, आणि त्या संस्थेने त्यांना तिकडे सामावून घेतलं कामाकरता. म्हणजे मी सांगतो की ऑन द जॉब ट्रेनिंग या लोकांना दिलं ना, तर ते अगदी म्हणजे लवकर पिकअप करतात. ही लोक सगळी कुठल्याही याच्यामधले नारायण असतील भाऊ ना, ते तुम्हाला पिकअप सांगू करतात. का, नारायण भाऊ, हा आता हा आम्ही ज्या हा सर. ज्या लोकांचे संपर्क नंबर शेअर करतो आहे आमच्या दिव्यांग बांधव आणि भगिनींसोबत, हा सर. डायरेक्ट जॉबवरती ठेवतच नाही. पहिले ते प्रशिक्षण देतात, स्किल ट्रेनिंग घेतात, 3 महिन्याचं देतात, कोणी 1 महिन्याचं. त्याच्यानंतर त्यांची स्किल बाहेर येते आणि त्यानुसार मग हा ते हा सर. पुढे इंटरव्ह्यू लाईनअप करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. असंच आहे भाऊ, असंच आहे. असंच आहे ना. हो चांगलं आहे, हो, चांगलं आहे सर. खूप सहकार्य लागेल. थँक्यू व्हेरी मच सर. येईल नाशिकला तर भेटेल नक्की. हा सर, फोन करा, नो प्रॉब्लेम. मी पण भेटेल तुम्हाला. वेलकम टू नाशिक, नो प्रॉब्लेम सर. आता आलो होतो मध्यंतरी, तेव्हा आपली भेट नव्हती. बरोबर. नाही, ते आम्ही आजच जॉईन झालो. हो हो, नाही नाही, ठीक आहे, जॉईन राहा आणि काही राहिलं तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता. हो सर, तुमचे सर. जे आहे ते ठीक आहे. होय तुम्ही काय करता व्यवसायाने होय काय? होय. मी रिटायर्ड डिफेन्स मध्ये होतो, एअरफोर्स मध्ये. एअरफोर्स मध्ये होते काय? हा, मी 20 वर्ष सर्व्हिस केली आणि काही वर्ष आरोग्यामध्ये होतो, पब्लिक अच्छा, हेल्थला होतो. हा. आता गंमत कशी आहे, माझं वय आता 66 वर्ष आहे. 66 आहे. हा, 66 वर्ष आहे. आणि माझं ते पायामध्ये पण रॉड आहे, हातामध्ये रॉड आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, काही हेल्थ इश्यू आहे. तर आहे तोपर्यंत मी म्हणजे मुलीचं कसं काय होईल बुवा, व्यवस्थित करायचं असं म्हणत आहे. होईल 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 हा हा. होईल होईल. मुलगी शिक्षित आहे तुमची, क्वालिफाईड पोरगी आहे, करू काही ना हो काही. हो, क्वालिफाईड चांगले आहेत, चांगली युट्यूब मध्ये पण चांगलं हे ते आता तिला जॉईन साइड करायला बाय पाहिजे साइड भाऊ म्हणजे तुम्ही. शेअर ट्रेडिंग. त्यांना ताईला जॉईन करावं एखाद्याने. बरं बरं, बोलून घेतो. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाइमला बोलून घ्या, ठीक आहे सर. काही हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, चला. ओके ओके ओके, चालेल थँक्यू, चालेल. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू. चला, 9:30 वाजलेले आहे. आपला प्रोग्राम वाइंड अप करण्याची वेळ आलेली आहे. ओके सर. शीतल नेरकर, तुला काही बोलायचं आहे, बोल ग. हॅलो हा बोल. सर, मी त्या दिवशी त्या ऑफिसच्या सिनियरचा नंबर दिला होता, त्यांचा कॉल बॅक आला. नाही, कॉलबॅक नाही आला. तुझा नंबर सांग मला. कोणाचा सर? माझा? नाही, मला व्हॉट्सअपवर हाय पाठवलाय का? तुझा नंबर आहे का सेव्ह? माझ्याकडे माहित नाही, पाहतो मी. शीतल नेरकर.
नंबर तर नाही आहे कोणाचा तू पाठवलेला मला. मी नंबर पाठवला नव्हता सर, दिला होता तुम्हाला. नाही नाही, तुझ्याकडून एक नंबर आला होता मला 31 डिसेंबरला. तो तहसीलदाराचा होता सर. त्याच्यानंतर कोणताच नंबर नाहीये. आता 14 तारखेला दिला ना सर मी. हो दिला आहे, पण हे बघ शीतल नेरकर. व्हॉट्सअपवर नाही पाठवला सर. असाच दिला होता तुम्ही, कापडे सर म्हणून फोन केला होता त्यांना. काहीच नाही माझ्या व्हॉट्सअपवर तुझ्या शीतल नेरकर. व्हॉट्सअपवर नंबर नाही पाठवला ना सर मी. हा मग कुठे दिलाय तर? असाच सांगितला होता. तुझा रेकॉर्ड कोणत्या तारखेला आहे? आता 14 तारखेला, 14 मार्चला. नाही, पहिला रेकॉर्ड कुठल्या तारखेला आहे? माझा 26 डिसेंबरचा आहे. कार्डाचा नाही आहे सर तो 26 डिसेंबरचा. आता कार्डासाठी. हा एक मिनिट थांबते. ओके. माझं रोज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार सकाळी 7:30 वाजता दिव्यांग जनसंवाद पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकडे चालतो, ऑनलाईन राहतो. या संवादमध्ये शीतल नेरकर जी आहे मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून जॉईन करत आहे आणि ती तुमच्या कार्यालयात ती 3-4 दिवसा अगोदर जाऊन आली आहे. तर त्यांचं जे अंत्योदय कार्ड आहे, राशन कार्ड, ते अंत्योदयमध्ये कन्वर्ट नाही केलं जात आहे. तर तेच तुम्हाला एक विनंती होती. नाही चालेल ना, ते काही हरकत नाही, फक्त मला कन्वर्ट करून द्या. होत नाही ना सर ते इष्टाम नसल्यामुळे. का बरं नाही होत? ते म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी इष्टार्थ उपलब्ध नाही आहे, काही महिने झाले. हा, जसं सर आपले 100चा टार्गेट आहे. 101 आपल्याला करता येत नाही जोपर्यंत शासनाकडून पत्र येत नाही का तुम्ही एवढे वाढवू शकता. तर तो जिल्ह्याचा इष्टांक संपलेला आहे. तर त्याच्या अंत्योदयमध्ये आम्हाला कामच नाही करता येत. कोणाचं नाव जरी चढवायचं राहिलं तरी नाही होत आहे, ते गॅपिंग लागलेली आहे. की तर तुमचे 100 झालेले आहे का? ते झालेले आहे पूर्ण, म्हणजे पुरे जिल्ह्याचे पूर्ण दिवस झालेले आहे. आपण माननीय DS साहेब सुद्धा बोलू शकता, जिल्हा पुरवठा अधिकारी. काय त्यांचा नंबर सांगा जरा. वंजारी साहेब आहेत, त्यांचा नंबर टाकतो मी घ्या बोलून. 98-90-25 98-90-25 31-51. 31-51. वंजारी साहेब, काय काय पोझिशन आहे? जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत. अच्छा अच्छा. जिल्हा पुरवठा अधिकारी. तर मला एक सांगा यांना. हा दिव्यांग वगैरे हा पेंडिंग आहे. तुमचे इकडे हे जे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष वगैरे जे आहेत ते येतात म्हणून त्यांनी जे घेऊन आले होते कामं, त्यांचे सर्व कामं झालेले आहे. फक्त आता त्यांनी पण इष्टांकाची वाट पाहतात. शासनाकडून जर आलं तर आपल्याला त्यांना लाभ देता येतो. मग त्यांना तुम्ही एक पत्र द्या ना. मी ते पाहून राहिलो, मी बोलतोय साहेबासोबत, पण तुम्ही एक पत्र द्या त्यांना की स्ट्रॉंग हे नसल्यामुळे त्यांचं अंत्योदय केलं जात नाहीये. तर त्यांना बाकीच्या जो हॉस्पिटलच्या जो फॅसिलिटीज आहे तो त्यांना देण्यात यावी म्हणून. मग कसं करता येईल? तर ते मग त्यांचे नाव ऍडजस्ट करा तुम्ही. सर कॅपिंग लागलेलं आहे सर, नाही तर मी तुमच्या एका शब्दाला मी बोलले एवढं बोलायची गरज आपण करूनच देतो दिव्यांग व्यक्ती. कारण माझी अडचण अशी आहे तर त्या टेक्निकल याच्यात आपण ऑफलाईन राहिलं असताना करून दिलो असतो, पण तो हे नाही. आणि त्यांचं काही प्राधान्य वगैरे याच्या आता जे BPL आहे त्याचे प्रमाणपत्र वगैरे लागत असेल काही असेल तर आपण करून देऊ.
ठीक आहे, मी बोलतो त्यांच्यासोबत या विषयावर. ते आता तर नाही तर तुम्ही बिलकुल तुमचा शब्द वाया जाऊ दे. ठीक, ओके. शीतल ऐकलंय का? हो सर, ऐकलंय. हा, त्यांची कॅपिंग आहे. मी जरा त्यांच्या वरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलतो. हम्म. त्यांचे जे वरिष्ठ टेक्निकल गोष्टी जर राहिल्या तर त्यामध्ये कोणीच काही नाही करू शकणार. त्यांना 100ची कॅपिंग आहे असे बोलले. ते कॅपिंग मला समजावं लागेल नेमकं काय आहे तर. ठीक आहे सर. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलून मी पुढे वाढतो विषय. ठीक आहे, हा विषय तुझ्या एकटीचा नाही आहे, हजारो लाखो लोकांचा आहे. बघू याच्यावर काय होते तर. सर, आणि ते पुस्तकीसाठी रविवारपर्यंत लिहून दिले तर चालते का सर? अगं नाही, आज रात्री बसील मी फायनल करायला. बघ ना, तुला रविवार म्हणजे आज कुठला वार आहे? आज सोमवार आहे सर. अरे बापरे, नाही, एवढे नाही, दिवस आहे का बाई? मी पुस्तक मग प्रिंट कधी होईल का ताई माझ्या? हा, प्रिंट कधी होईल? एक दोन रात्री लाईनी लिहून टाक. तुला काय अनुभव आला अमोल भाऊ विषयी बोलताना? कटू अनुभव आले की चांगले अनुभव आले? तुझे कामं झाले नाही झाले? अमोल भाऊनी प्रयत्न केले नाही केले? असं 2-4-5 लाईन लिहून मोकळी कर. काय टेन्शन घ्यायचं? 8 वाजतापर्यंत चालेल का सर? हो हो, पाठव. ठीक आहे. हो सर. बघ, तुझ्या समोर साहेबाशी बोललो. हा, त्यांचा प्रतिसाद कसा होता? पॉझिटिव्ह होता. त्यांच्या काही समस्या असेल त्या आपण त्यांच्याही समस्या समजून घेऊ. हो सर. आज तारीख किती आहे? 17 मार्च 2026 ला झालं बोलणे. चला, आपण हा कार्यक्रम इथे वाइंड अप करूया. 9:30 वाजलेले आहे. आणि हॅलो सर. हॅलो. टेक्नोस्पार्क बोला. हॅलो. हेलो. हाँ सर, नमस्ते. दीदी नमस्ते. वीडियो ऑन करो आपका. हॅलो सर. बोला. पहिल्यांदा जुळत आहे का? पहिल्यांदा जुळत आहे. व्यवस्थित मोबाईल पकडा. अरे दिव्यांग आहे सर. शाळेमध्ये. अच्छा, बोला तुमचं सर. नाही काही नाही. त्रास देता थोड्याला. बोल ताई. परिचय पहिल्यांदा जॉईन करताय का? पहिल्यांदा जॉईन करताय का ताई? पहिल्यांदा जॉईन केलंय का म्हणतात? हो. अच्छा. सांग, परिचय सांग पूर्ण. दीपाली दिलीप दुधकवरे. दुसरं कोणी आहे तिथे बोलणारे त्यांना जरा सांगा बोलायला. ताईला थोडं त्रास देऊ नका बोलायला. तू सांग, मी बोलत. ताईला पण राहू दे कॅमेरामध्ये. दुसरं कोण आहे ते बोला जरा. आणि मागच्या लाईट कमी करा. कॅमेरा पलटून. हॅलो सर. अरे जुळला होता रे दादा. तू तर पाहिल्यासारखं वाटायचं तुला. हॅलो. हा ताई बोल. तिचं नाव आहे दीपाली दिलीप दुधकवरे. माझी बहीण आहे ती. अपंग आहे. कुठून बोलताय तुम्ही? काय म्हटलं सर? कुठनं बोलत आहे? आम्ही नागपूर जैतडा. नागपूरचेच आहात का? अच्छा. म्हणून तर म्हटलं याला पाहिल्यासारखं वाटलं मला. हो बरं, काय हो. पूर्ण नाव सांग. दीपाली दिलीप दुधकवरे. दीपाली दिलीप दुधकवरे. पर्सेंटेज किती आहे? थोडा साईडला होऊन जा. अशी कॅमेरा मागच्या लाईट भरपूर येत आहे. फोन घेऊन थोडं साईडला हो. अच्छा ठीक आहे. 98.
98. काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? म्हणजे पायाने चालू वगैरे नाही शकत, उभी पण नाही राहू शकत, नाही का? अच्छा अच्छा. हो, बाकी माइंड वगैरे सगळं ठीक आहे. एज्युकेशन नाही झालंय. बरं. जैताडा. जैताडा आखरी बस स्टॉप. आणि आखरी बस स्टॉप. हो. एज्युकेशन किती आहे? तिचं 7वा वर्ग झालाय, मेडिकल उंटकाना, नाही का? तिथे होती आधी ती. वय किती आहे? सदस्य. मोबाईल नंबर सांगा. 90 हम्म. 75 18 5780. तुम्ही कोण आहे त्यांच्या? बहीण. काय नाव आहे तुमचं पूर्ण? रुपाली अनुज पासवान. त्या ताईला दाखवा जरा कॅमेऱ्यामध्ये. दीपालीला. हो हो. हेलो बैक कैमरा पर. नमस्कार. सर मैं स्टीफन अनुराग बोल आप तो परसों ज्वाइन हुए थे ना ऑनलाइन? हाँ, कल मिलके गए. जी मैं कलकत्ता गया था और मैंने वहाँ से जो 2 फॉर्म देते वो लेके आ गया हूँ बना के. हाँ जी. अब उसके आगे वो ऑनलाइन क्या क्या और क्या वो करने के लिए क्या बोलते हैं अप्लाई करने के लिए. हाँ, आप वही ऑफिस में जाइए जहाँ पर जिस ऑफिस में कल आप आए थे ना. हेलो. हाँ जी बोलिए. आप कल मुख्यमंत्री कार्यालय में आए थे, उसी ऑफिस में जाइए. वहाँ पर आप संजय गांधी निराधार योजना का फॉर्म भरना है. मेरा नाम बताइए और वहाँ पे फॉर्म भरिए. ठीक है सर. ठीक है. ठीक है, इतना करो, फिर आगे का बताता हूँ. हो गया आपका कल जो बताया आपने करके लाए, इसके लिए गुड, वेरी गुड. और नहीं नहीं, आपको जाने की जरूरत नहीं. आप वही कार्यालय में जाओ जहाँ कल आप मुझे मिले थे, वहीं पर रजिस्ट्रेशन कर लो. मेरा नाम बता देना, हो जाएगा. ठीक है. सर एक बार तो अभी जूम मीटिंग चालू है भैया. आपने सुबह 7:30 बजे ज्वाइन करो कल आप. ठीक है ना. आज मैंने आपका वीडियो कॉल उठा लिया, कल से थोड़ा मुश्किल हो पाएगा. समझिए बात को, है ना. तो आप जूम मीटिंग ज्वाइन करिए. व्हाट्सएप पे हाय भेजो मेरे नंबर पर, मैं आपको डालता हूँ. ठीक है. चलिए, देखिए आपको सब लोग देख रहे हैं पूरे महाराष्ट्र से. बहुत अच्छी बात है सर. बहुत अच्छी बात. चलिए, धन्यवाद. नमस्ते कर दीजिए सबको. हॅलो. दीपाली, तुमचा प्रॉब्लेम सांगा काय आहे. हॅलो, मी बोलतो गणेश सोनटक्के सर, अकोला जिल्हा. नाही नाही, आता उद्या बाकीची समस्या उद्याला 9:30 वाजलेले आहे. मला फक्त दीपाली यांच्याशी बोलायचे आहे शेवटचे. दीपाली लेफ्ट झाल्यात का? हा आहे ना, टेक्नो स्पार्क. बोल ना का ताई. हॅलो, टेक्नो स्पार्क. दीपाली ताई बोला तुम्ही. हॅलो सर.
शायद उनका आवाज नहीं आ रहा है, तो कोई बात नहीं, उनकी समस्या कल ले लेंगे हम। ये प्रोग्राम मैं यहीं पर आज वाइंड अप कर रहा हूँ। हॅलो सर. हॅलो सर. अरे नाही, आता नाही यार, आता उद्याला, कारण मला माझेही कामं आहेत, हे लोक जोडलेले माझ्या ऑफिस. उद्या बोलूया आपण, उद्या बोलू नक्की, सकाळी 7:30ला हॅलो जोडू. सर, मी व्हॉट्सअपवर हाय केलाय तुम्हाला. बरं बरं, केलं ना, व्हॉट्सअपवर आहे. तुम्हाला नंबर पाठवतो म्हणे तुम्ही सर. कशाचे नंबर आहे दादा? सरचा जे नरखेडला तुम्ही केस नाही दिली ती का, त्या सर संग बोलून पहा म्हणे काय झालं काय नाही तर त्याबद्दल. अरे नाही आठवत, तुम्ही कोणत्या दिवशी जॉईन झालता, काय झालता, पूर्ण डिटेल सांग ना. कोण बोलताय? सर ह्या रुपेश गणेकर बोलत आहे, रुपेश गणेकर. आणि हॅलो, कोण बोलत आहे? रुपेश गिरटकर सर. अच्छा, रुपेश. अरे हो रे बाबा, घाई नको करू रुपेश, मी स्वतः बोलून घे. थांबून मीच बोलतो. जाऊ दे, तू काय फोन करशील सांग, मी करून देतो. नंबर काय होता शेंद्रे? भाऊ नमस्कार जी. हो अधिकाऱ्याला देतो. अच्छा. हा, त्यांचं म्हणणं झालं की 3 वर्षापासून अच्छा. आणि त्या पिरियड मध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केली, पण लेट केली 3 वर्ष. बरं. आणि एक पण मला वाटते त्यांनी बँकेचे पासबुक आहे ते स्वतःच लावतात, दुसऱ्याचं लावतात. अच्छा. त्याच्यामध्ये रिजेक्ट झाला नाही. रिजेक्ट झाल्यानंतर आता त्याचं ऍप्लिकेशन ऑलरेडी पहिले बँकेचे ते वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलतो. सगळं ऑनलाईन आहे. अच्छा अच्छा. हो छोटे झाले. हो. बघा ना भाऊ, त्यांचे थोडस लाईनअप होत असेल तर बिचारा खूपच परेशान आहे, कारण हालच नाही शकत बेडवरून तो. तर आता तुम्ही स्वतः पाहायला गेले, तुम्ही स्वतः भेटून आले, होत असेल तर त्याच्या बिचाराला विमा येऊन जाईल 2 लाखाचा, थोडं त्याच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युशन होऊन जाईल. तर काय करतात, माझ्याकडे सर्व आता काय बोलावं नाही, पण सगळीकडे जातात, शेवटी मग माझ्याकडे येतात. पहिले आपल्याला मलाही माहित राहिलं असतं, आपण हातपाय मारले असते. हा बरोबर आहे. बघा ना, तुम्ही थोडं बोलाल तर होईल तिथे. काय मग आमदार साहेबाशी बोलून थोडस काय होतं ते. ठीक आहे भाऊ, ठीक आहे. हा, धन्यवाद. बाकी तुम्ही जाऊन आले, भेटले, त्याच्याकरता खूप खूप आभार तुमचे. हो. रुपेश, तुझ्या समोर बोलणं झालेलं आहे आता. काय झालं समजलं असेल तो. रुपेश आहे का गेला? हो सर. हा, ते बोलणं झालं साहेबासोबत. ते काही चान्स तर नाही आहे, तरी पण एकदा ते वरिष्ठ अधिकारी बोलले की कसं त्या केसला ओपन अप करता येईल ते बोललेले आहे. एकदा केस रिजेक्ट झाली आणि ते काय दुसऱ्या बँकेचे पासबुक लावलं होतं, बोलले लेट अप्लिकेशन केली, हे सगळे भानगडी समजून आल्या मला आता. हो. तर ते कसं आहे की आपल्याही भरपूर चुका राहतात, आपण कोणाचं मार्गदर्शन कधी कधी आपल्याला माहित नाही राहत तर आपण करून घेतो. पण आता असो, आता जे झालंय ते झालंय. त्यांनी आता बोलले की ते त्यांचे वरिष्ठ काही एकदा प्रयत्न करून पाहतात. मला तू 1-2-4-5 दिवसात पुन्हा एक रिमाइंडर दे, मी पुन्हा त्यांना फोन करून विचारतो काय झालं तर. ते आता सध्या मुंबईला आहे. ठीक आहे सर. चला. हो सर.
चला हॅलो आजचा सर. कार्यक्रम आपण इथेच संपवू. तर पुन्हा एकदा आपण सर्वांना नमस्कार. आज या कार्यक्रमाला यवतमाळ, भंडारा, झारखंड, दुमका, अमरावती, चांदूर बाजार, नाशिक, नागपूर आणि पुन्हा काही जुने मित्र विश्वनाथजी लांडगे, अमरजीतजी पुट्टेवाड, सविताताई हॅलो. आणि असे बरेचसे दिव्यांग मित्र. आता पुन्हा काही लोक जुळलेले आहे नवीन. त्याच्याकरता आपण सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. हॅलो उद्या सर. पुन्हा नवीन नवीन उत्साहाने उद्याला पुन्हा आपण ही मीटिंग जॉईन करूया. वारंवार एकच विनंती आहे सर्वांना, फक्त मीटिंग ऐकल्याने दिव्यांग जनांचे प्रश्न सोडवले जाणार नाही. फक्त मीटिंग बघितल्याने दिव्यांग मित्रांचे समस्या सोडवल्या जाणार नाही. तर जे मित्र रोज आवर्जून जुळतात, ज्यांचं सकाळी दुकान असतो किंवा कोणाच्या पांठेला आहे, कोणाचं काही काम आहे, अशा दिव्यांगांना सगळ्यांना आवर्जून विनंती आहे की त्यांनी त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करावे. त्या ग्रुपमध्ये अनेक दिव्यांगांना जोडावे. व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करता येत नसेल तर आमच्या कार्यालयामध्ये स्टाफ आहे, त्यांना विचारावे आणि सर्व दिव्यांगांना मदतीचा हात द्यावा ही विनंती आहे. कार्यक्रम बघून राहिलेत, परंतु कार्यक्रमामध्ये योगदान काय आहे, दिव्यांगांच्या आयुष्यात तुमच्यामुळे काय योगदान होऊन राहिलं त्यावरही विचार सखोल करावा लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांगांना स्वतःसोबत जोडा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांच्या समस्या सोडवण्यात माझी सर्वांची मदत करावी ही आपणास नम्र विनंती आहे. उद्या पुन्हा 7:30 वाजता नवीन उत्साहाने जॉईन करू आणि एक नवीन 209 नंबरच्या एपिसोडला सुरुवात करू. जय हिंद, हॅलो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग. सर मला एक बोलायचं होतं. हॅलो 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 सर, माझी एक समस्या आहे. अंकित विनयजी, आता हा कार्यक्रम संपलेला आहे. सकाळी 7:30 वाजता जॉईन करा ही विनंती आहे. नंबर ऍड करायचे होते. उद्या थोडस जर हेल्प झाली तर बरं राहील सर. आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या फुरसतीने जोडूया. सगळ्यांना माहित आहे 7:30 वाजता मी ऑनलाईन राहतो. 7:30 वाजता नेमके 4-5 लोक येतात. बाकी लोक सगळे 9 वाजता, 8:30 वाजता, 9:30 वाजता जुडतात. त्यामुळे नम्र विनंती आहे की कृपया 7:30 ला येऊन सर्वांनी समस्या नोंदवावे ही विनंती आहे. सगळ्यांच्या समस्या ऐकल्या जाईल, त्यावरती मार्गदर्शन सुद्धा केले. उद्या सकाळी 7:30 वाजता सर्वांनी जॉईन करावे. HR मॅडम, बाकी के स्टाफ को ज्वाइन करो. ठीक है, थैंक यू वेरी मच. तुम्ही लेफ्ट होऊ शकता सगळे लोक. हाँ रोशनी मैडम, जी सर. आज का क्या शेड्यूल है बताइए. रेगुलर शेड्यूल है हमारा. एक्चुअली हम म्यूजिक रहेगा क्योंकि रिसेंटली 2 मेल हमको रिसीव हुए, वो आपके साथ में डिस्कस करने हैं. लंच discuss के बाद करना है? में सेल्स का कॉलिंग रहेगा. मेल आए हुए हैं सर मंत्रालय से एंड लाइक एक किसी का एप्लीकेशन आया हुआ है. वो मेल दिखाओ मुझे, मंत्रालय से कौन से मेल आए हैं और कुछ आपको एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज है. अभी थोड़ी देर में आके मिलो मुझे केबिन में. हाँ जी. अंकित जी बाकी के लोग लेफ्ट हो जाइए, विनंती है. अंकित सर बताइए. सर गुड मॉर्निंग सर. Good मुझे morning. को होस्ट बना दीजिए. हाँ, एक सेकंड. यू आर नाउ को होस्ट. थैंक यू सर. सर कल थोड़ा सा मेरा रेरा वाला चल रहा है. रेरा में जो अपना कुछ एक हमने जहाँ पहले रजिस्ट्रेशन कराया हुआ था वहाँ से कॉम्पिटेंसी सर्टिफिकेट थोड़ा लाइव बंद नहीं किया. वेट मेरा ध्यान ही नहीं रहा. जी लाइव बंद करते हैं.